महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. वडिलांनी मला सांगितलं की कसा बॉल रिसीव्ह करायचा, सर्व्हिस कशी टाकायची, रॅकेट कशी हातात धरायची आणि टेबलाजवळ कसं उभं राहायचं, हे त्यांच्याकडनं झाले मला. म्हणजे खरोखर सांगते ना, म्हणजे हॅट्स ऑफ म्हणते मी माझ्या वडिलांना. खरं तो माझा पाया जो केला ना, तो माझ्या वडिलांचा. असा हा विश्वास मी माझ्या नातेवाईकांचा, माझ्या घरच्या लोकांचा आणि माझ्या मुख्य म्हणजे माझ्या आजीचा. तिनं मला सांगितलं की तू खेळ वा, काय हरकत नाही. हा मला ग्रीन सिग्नल तिथं मिळाला. बाबा भोसले जेवढं मला टेक्निक सांगितलं कधी तर आता सगळ्यात कुणीही सांगितलं नाही. आवर्जून त्याचा उल्लेख केला तर ते माझे गुरु वडील माझे पहिले गुरु बाबा भोसले. पद्माराजा गर्ल्स हायस्कूल गडकरी हॉल होता. त्या हॉलमध्ये फक्त 3 टेबल असायचे. त्या 3 टेबलवरती इंटरनॅशनल प्लेयर्स ग्लोरिया साहेबांनी कोल्हापूरला आणले. ते कशासाठी? आमच्यासाठी. ते माझा खेळ बघायला ते छत्रपती अवॉर्ड द्यायचे की नाही हे बघायला शरद पवार, बुवा साळवी ही सगळी दिग्गज मंडळी औरंगाबादला आली. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत शैलजाताई साळोखे यांना. शैलजाताई साळोखे हे भारतीय टेबल टेनिस क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. म्हणजे 1974, 1976 आणि 1979 या 3 वर्षे राष्ट्रीय विजेतेपद त्यांनी टेबल टेनिसमधलं मिळवलं होतं. 1975च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी टेबल टेनिसमधलं रौप्य पदक मिळालं होतं. त्यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. 1974 ते 1979 हा एक भारतीय टेबल टेनिसचा एक सुवर्णकाळ होता आणि त्या काळात शैलजाताईंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय टेबल टेनिस संघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदकं, रौप्य पदकं, कांस्य पदकं मिळवलेली आहेत. तर शैलजाताई यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. म्हणजे शैलजाताई या खेळातून अधिकृतपणे निवृत्त होऊन 40 वर्षे झालेले आहेत आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांचा खेळ थांबला नाही. निवृत्त झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नवीन मुलांना टेबल टेनिसचं प्रशिक्षण देण्याचं काम अगदी गेल्या वर्षापर्यंत केलेलं आहे. आज त्यांचं वय 77 वर्ष आहे आणि आजसुद्धा त्या क्रीडा क्षेत्रात सक्रिय असल्या तरी गेल्या वर्षीपर्यंत त्या टेबल टेनिसचं थेट प्रशिक्षण मुलामुलींना देत होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक मुलामुलींनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवलेली आहे. अशा शैलजाताईंशी बोलणार आहोत. त्यांच्याशी त्यांच्या खेळासंदर्भात बोलणार आहोत, भारतातल्या क्रीडा संस्कृतीच्या संदर्भात बोलणार आहोत, एकूण त्यांच्या काळातलं वातावरण, आजच्या काळातलं खेळातलं वातावरण, अशा बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात आणि त्यांचे या एका दीर्घ कारकिर्दीतले त्यांचे जे व्यक्तिगत अनुभव आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. भारताच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या एका महत्त्वाच्या खेळाडूचा प्रवास या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. नमस्ते शैलजा. नमस्ते. 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 धन्यवाद, तुम्ही महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा जो जीवन प्रवास आहे तो सांगण्यास तुम्ही मान्य केलं, त्याबद्दल आमच्या वतीनं आणि दर्शकांच्या वतीनंही तुम्हाला धन्यवाद. खरं तर तुमच्याशी बोलताना माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. म्हणजे तुमचा काळ समजून घ्यायचा आहे, तुमचा खेळासंदर्भातलं मतं समजून घ्यायचे आहेत, बऱ्याच गोष्टी. आणि तुमचे खूप एवढे अनुभव आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातले, ते रंजकीय असतील, शिवाय आजच्या काळातल्या मुलामुलींना मार्गदर्शक ठरू शकतील. हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमची जडणघडण जी आहे ती कशी झाली? म्हणजे त्या काळातली तुमच्या पालकांची भूमिका काय होती, तुमच्या गुरुजनांची तुमच्या जडणघडणीत ती भूमिका काय होती, या संदर्भात जरा सविस्तर सांगा. आता तुम्ही मागचाच काळ म्हटलात तर आता 70च्या पूर्वीची माझी खेळाची सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. आज म्हणजे शाळेत असल्यापासूनच्या ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि घरात कसं होतं की बाहेर पडायचं नाही त्या काळात, मुलींनी बाहेर जायचं नाही. बर, असं माझ्या घरामध्ये थोडस जरा सनातनाचं वातावरण होतं सगळीकडे त्या काळात. मराठा कुटुंबात कुटुंबामध्ये होतं आणि पुन्हा कसं की आम्ही घरात 23 लोकांचं कुटुंब असल्यामुळे आम्ही एकत्र सगळे होतो. आणि त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची आई आहे की तिच्या 3 बहिणी आमच्या सोबतच असायच्या
आणि तसं काय सांगू ना, ते इतक्या अर्थोडक्स विचारायचं, म्हणजे अर्थात त्यांचा काही दोष नाही तो त्याच्यामध्ये. काळच तसा होता, तो तो काळच काळच तसा तसा होता होता. की मुलींनी तेवढंच काम करायचं, घरीच थांबायचं, शाळेत नाही जायचं, हम्म, असा एक दंडक टाळायला होता. म्हणजे हम्म, बाहेर पडतं तर मुश्किल, पण शाळेत जाणं सुद्धा होतं. हम्म, पण ह्याच्यामध्ये कसं झालं की माझ्या वडिलांना तो दृष्टिकोन फार मोठा होता, मुलींनी शिकलं पाहिजे. वडील काय करायचे? वडील पूर्वी माझे फुटबॉल प्लेअर होते, बर राजा महाराजांच्या वेळेचे. बर. हा. आणि ते बेल फुटेड खेळायचे. हम्म, न्यू हायस्कूलचे ते विद्यार्थी, हम्म. पूर्वीची न्यू हायस्कूल आपल्या ह्याच्यामध्ये भवानी मंडपामध्ये होय. होती, तिथले ते विद्यार्थी. आणि फुटबॉलची त्यांना खेळायची आवड होती, त्यांना बेल फुटेड ते खेळायचे. तेव्हा हे असं त्यांनी स्वतःपुरतं ते वातावरण निर्माण केलेलं होतं, पण त्याच्यामध्ये मुलींनी यावं असं त्यांना खूप वाटायचं. पण घरात कसं असं इतकं असं वातावरण म्हटल्यानंतर त्यांच्या बोलायचं जरा धाडस होत नव्हतं. पण काय झालं, मग आता एकंदरीत मग त्यांचा मित्र परिवार वगैरे अशा गोष्टी त्या चर्चा करायची, अरे आपण काय ते एक्सपोजर दिलं पाहिजे मुलीला. आणि आम्ही काय करायचो की लहानपणी गल्लीतल्या मुली आम्ही गोळा करायचो, मैत्रिणी. आणि त्या रस्त्यावरती ना अशा पाण्याच्या रेषा मारायच्या आणि आम्ही कबड्डी खेळायचो, हम्म, खो खो खेळायचो. म्हणजे हा हा खेळ आमच्याबरोबर होताच. पण त्याच काय झालं, सगळ्या मैत्रिणी माझ्या गल्लीतल्या असायच्या, ते म्हणाले की अगं आपण आणि कुठे खेळायला जाऊया. कुठे खेळायला जायचं म्हणतात की घर रेस्ट्रिक्शन्स आले घरचे. हम्म, घरात माझी आजी, वडिलांची आई म्हणजे हम्म. फार कडक होती, आणि ते उंबऱ्याच्या बाहेर तिथं आम्ही पाऊल ठेवायचं नाही, का आतच बसायचं. आणि त्या स्वतः काठी घेऊन बाहेर बसलेल्या असायच्या बर. की मुलीने आतमध्ये हम्म, 7च्या आत घरी मुली पोचल्या पाहिजे. मग काय खेळणार सांगा तुम्ही. बरं, एक तर कसं शाळा शिकायची, मग माझ्या वडिलांनी सांगितलं नाही मुलीने शिकवलं पाहिजे. आणि आम्ही 5 बहिणी, आणि त्याच्यामुळे मुलींची संख्या आमची जास्त. तर माझ्या वडिलांनी काय सांगितलं, शिक्षण आपल्याला मुलींना पाहिजे. हम्म, मग त्यांनी काय केलं, कोल्हापुरामध्ये मुलींची शाळा कुठली, तर ताराणी विद्यापीठ. बर. मग तिथे त्यांनी आम्हाला घातलं. आणि ती पायपीट आम्ही कशी, आमच्या रविवार पेठेच्या घरापासून ताराणी विद्यापीठापर्यंत आम्ही चालत जात होतो. हा. तर टांगा बिंगा सगळ्या गोष्टी काय? होत्या, रिक्षा नव्हत्या, का 2 व्हीलर नाहीत, काही नाहीत, पण आम्ही तिथं पण चालत जायचो. आणि तिथे ताराणी विद्यापीठामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला तिथे दाखल केली. पण त्याच्यापूर्वी त्यांनी काय केलं की सगळा मित्र परिवार त्यांचा यायचा, त्यांच्यासोबत बोलले की आपण मुलींना काहीतरी शिकवलं पाहिजे. मग त्यातलेच एक व्यक्ती काय म्हटले, अरे आपण टेबल घरात बनवूया. हम्म, हा बर. हा असा तो विचार झाला. हा. आणि मग त्यांनी तो टेबल टेनिसचा विचार म्हटला. तर वडील माझे कसं होते की त्यांना इलेक्ट्रिशियनची खूप आवड, हम्म, आणि ते शालिनी स्टुडिओमध्ये सायकलीवरून जात होते त्या काळात. आणि त्यांना तशी आवड असल्यामुळे ते काय म्हटलं की ठीक आहे, आपण लाईट सर्च पाहिजे, सगळं टेबल टेनिसचं टेबल तयार करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. हम्म, मग त्यावेळेला कंपनीची टेबल टेनिस येत नव्हते, हम्म, कारण हे तर फार पूर्वीची गोष्ट होती. पण तिथंपर्यंत पोहोचायला आमचे लोक तर पाहिजे द्यायला. हम्म, वडिलांना इतकी माहिती नव्हती. टेबल टेनिस खेळायला काही हरकत नाही, बघा घरच्या घरी. हम्म. हा त्यांनी विचार मग त्यांनी टेबल टेनिस हा खेळ येण्याचं कारण तो घरात बंदिस्त खेळता येतो, हा म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यासाठी हा ग्राउंडवर जायची गरज नाही गरज नाही. म्हणजे हा. म्हणजे मग त्यांनी घरच्या लोकांची पण मनं राखली, हा. आईचे मन राखले, हा. मावशांची मन राखली. हा. आणि इतर नाते तुम्हाला माहिती आहेत कसे असते की मुली बाहेर पडायचं, हा. तेव्हा तो आम्हाला फार मोठा त्यावेळेला अपोज होता. आणि मग त्याच्यात तर पाय म्हणजे हे काढली, त्यांनी वाट काढली, आणि घरात त्यांनी स्वतः टेबल टेनिसचं टेबल बनवलं. बर. कंपनीचे ते आता एमको, आणखी स्टॅग आणि अमुक तसले सरफेस वगैरे नाही, प्युअर 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 लाकडाचं. आणि त्याच्यावरती त्यांनी स्वतः खेळायला शिकवलं. बर. आणि स्वतः ते त्यांना कसा इंटरेस्ट होता की टेनिसच्या मॅचेस फार पूर्वी चालायच्या. ते बघायला जायची, कुठे एखादी मॅच कुठे लक्ष्मी जिमखान्यामध्ये लावली असेल ती तिथे जायची, पुण्यात असेल तर पुण्यात जायचे, बँगलोरला असेल तर बँगलोर. हा असा परिवार त्यांच्या भोवती म्हणजे मित्र परिवार होता. आणि ते ठरवून ना टेनिसच्या मॅचेस बघायला जायचे. त्यातनं टेबल टेनिसचा उगम झाला. असं झालं ते. हा असं झालं ते. आणि त्याच्यावर ते काय म्हणते, ठीक आहे मी कोणाची मनं मोडणार नाही, घरच्या लोकांची पण मी मन शुभ करते, ठीक आहे मला मी इथं घेतो. मग मी रोज सकाळी त्यांच्या बरोबर खेळायला सुरुवात केली. बर. म्हणजे वडिलांच्या बरोबरच तुम्ही पण ते खेळायचा. कुठे शिकले हे मला माहिती नाही. टेबल टेनिस कुठे शिकले मला माहिती का, त्यांनी पाहून टेबल टेनिस शिकले का काय केलं हे मला अजिबात माहिती नाही. पण त्यांनी ते कसं शिकवलं मला हे माहिती नाही. पण त्यांचे मित्र 1-2-3 प्लेयर खेळाडू होते, त्यांना याची आवड. पण ते सध्या हळूहळू आपले त्यांनी तो सराव आमच्या घरी टेबल टेनिसचा सुरू केला. आणि तो मी पाहायला उभी राहायची. तर हे कसं रॅकेट त्यावेळेला कशी होती माहिती का विजय, की अशी गोल अंडाकृती रॅकेट होती. आत्ताची अशी नाही आहे, आत्ताच्या कशा रॅकेट्स आहेत तसे नाही आहे.
अशा अंडाकृती अंडाकृती. रॅकेट 2 रॅकेट्स होते, त्यातली त्यांनी एक मला दिले, आपल्या स्वतःकडे ठेवली. हं. आणि ते म्हणाले की मित्र परिवार गेला ना किंवा सगळ्या शहरा चल माझ्यावर खेळायला. पण म्हणजे सर्व्हिस कशी करायची किंवा बॉल कसा मारायचा हे कसलंही काहीही मला ज्ञान नव्हतं. पण वडिलांनी मला सांगितलं की कसा बॉल रिसीव्ह करायचा, सर्व्हिस कशी टाकायची, रॅकेट कशी हातात धरायची आणि टेबलाजवळ कसं उभं राहायचं हे त्यांच्याकडनं धडे मला मिळाले. म्हणजे खरोखर सांगते ना, म्हणजे हॅट्स ऑफ म्हणते मी माझ्या वडिलांना. खरं तो माझा पाया जो केला ना तो माझ्या वडिलांनी. म्हणजे घरातला विरोध, मुलीनं बाहेर जायचं नाही, मग मुलीने तर खेळायला पाहिजे, मग काय खेळायचं, टेबल टेनिस घरात खेळता येतोय, हा. म्हणजे घरी हे सगळं. आणि त्यांनी तुम्ही सांगता की त्यांनी बघितलं कुठं, शिकले कुठं, याची तुम्हाला माहिती नाही. माहिती नाही अजिबात. म्हणजे अजूनही हे अद्भुतच आहे. अगदी म्हणजे खरोखर म्हणजे कसं माझ्यासाठी त्यांनी तयार केलं असेल असंही मला वाटतं. हा. असू शकेल, काही असेल. पण बाकीच्या बहिणी सुद्धा माझ्या खेळायला लागल्या. मग हम्म. गल्लीतल्या मैत्रिणीला मी घेऊन आले आतमध्ये. बर. एक छोटा स्त्रियांचा क्लब म्हणून त्यावेळेस एस्टॅब्लिश झाला. बर. मग ते गल्लीतल्या लोकांनी म्हटलं की नाही, शैलजाच्या किंवा साळुंकेच्या घरी सगळे लोक मुली आहेत म्हणजे सेफ आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे त्या मुलींचाही इंटरेस्ट वाढला, त्याही रोज खेळायला यायला लागल्या. अशा तऱ्हेने माझी टेबल टेनिसची जी सुरुवात झाली ती वडिलांच्यापासून झाली. आणि नंतर मग त्यांनी मला हे सगळं पाहिल्यानंतर म्हटलं की तू ताराणी विद्यापीठामध्ये तू जॉईन हो. आणि तिथे मग काकासाहेबांनी मला उचलून धरलं. माझा खेळ बघितला त्यांनी तिथे. आणि त्याच्यानंतर शाळेतली एक आणखी क्रांती म्हणजे टेबल टेनिसचं टेबल तिथे पण आणून ठेवलं वडिलांनी संस्थेनं का मग काकासाहेब भेटी पाटलांनी. आणि त्यावेळेला आम्ही कसं, मला काय ते 6वी-7वीत मी असेल तेव्हा, तर ते मी खेळते हे त्यांना समजलं भेटी काकांना. हा. तर ते आम्ही प्रिन्सिपल अय्यर सर म्हणून होते, मद्रासकडचे होते ते. तर त्यांनी काय केलं, त्यांनी मला बघितलं, आर यू टेबल टेनिस प्लेअर? म्हटलं येस, आय एम टेबल टेनिस प्लेअर. तर ते काय त्यांनी केलं की त्यांना टेबल टेनिसची खूप आवड. मधल्या सुट्टीमध्ये ते काय करायचे की मला टिफिन खायचा म्हणजे मला त्या पद्धतीने मला तिथे टायमिंगमध्ये आलं पाहिजे, पुन्हा त्या डबा खाल्ला पाहिजे, पुन्हा क्लासमध्ये यायचं, तिथे बस. त्याने माझ्यासाठी कन्सेशन दिली. मी म्हणे की शैलजा, आय वॉन्ट टू प्ले विथ शैलजा इन दिस वन रेस्ट डे. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. आणि ते करताना ना त्यांच्याकडे एक रबर नसलेलं रॅकेट होतं. त्याच्यानंतर अय्यर सर काय मला म्हटले, शैलजा आय विल गिव्ह द कन्सेशन. ते इंग्लिशमध्ये काय प्रिन्सिपल, त्याच्यामुळे मी म्हटलं कन्सेशन फॉर व्हॉट? यू हॅव टू प्ले विथ मी. म्हणून त्यांनी मला ते कन्सेशन जेवणाच्या सुट्टीमध्ये सांगितले की तुझा हा डबा जेवणाच्या सुट्टीने तू निवांतपणे बागेत जाऊन खाऊ शकतेस. अशी त्यांनी मला कन्सेशन दिली की रोज ते माझी खेळाची वाट बघायची शाळेत. मग सगळ्या मुलींनाही वाटले की शैलजाला फक्त एवढं कन्सेशन कसं काय आहे. पण त्यांना मुळात टेबल टेनिसची आवड होती म्हणतात. तो माझा हा मोठा असा प्रवास तिथे व्हायचा. तिथे मी खेळायला सुरुवात केली. पण त्यांच्या रॅकेटला रबर वगैरे काही नाही, नुसतं लाकूड होतं ते. आणि खट 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 असा आवाज यायचा. मी म्हटलं हे कसल्या पद्धतीची रॅकेट आहे बाबा, कारण मला काहीच माहिती नव्हतं टेबल टेनिस मधलं तेव्हा. तर मी माझ्या वडिलांना विचारलं, घरी आले, म्हटलं असं असं अय्यर सर माझ्याशी खेळत होते, काय सांगतेस? म्हटलं हो. तर मग की त्यांची रॅकेट कसली होती सांग तू मला. मी म्हटलं रॅकेट अशी होती की त्याला रबरच नव्हतं. तर मग ते म्हटले आता तुझ्या हातात जी रॅकेट जी आहे त्याला सुद्धा फार रबर नाहीये. आपण ही रबर म्हणजे कुठं असायचं? रबर खाली असं हे रॅकेट आहे, त्याच्यावरती सरफेस नव्हतं त्यांच्याकडे, नुसतं लाकूड, फट्टी प्लेअर म्हणायचे तेव्हा ते. मग अशा पद्धतीने म्हटलं मी अशा पद्धतीने खेळलं तर नको म्हटले, असं खेळूस स्किल बाहेर येणार नाही. फक्त ते रबर ते फळकूट खेळते, रबर खेळत नाही, तुझं स्किल खेळत नाहीये. मग ते म्हटलं की ठीक आहे, माझ्याकडे एक रॅकेट आहे, तुला मी देतो. मग ते अंडाकृती रॅकेट माझ्याकडे मी ठेवलेली आहे अजून. त्यांनी मला त्याला ते छोटे छोटे बारीक बारीक असे डॉट्स होते, रबर होतं त्याच्यावर, रबर फळकूट नव्हतं, रबर होतं. त्यांनी माझी सुरुवात केली. पण रोज माझ्याशी ते स्वतः, आमचं वर्कशॉप आहे, वडील त्याच्या कसे की स्वतः मेकॅनिक असल्यामुळे तर काही डिग्री बिग्री काही नव्हती, पण उत्कृष्ट मेकॅनिक असे होते. कारण त्यांनी त्या काळामध्ये झेनिथ बॅटरी म्हणून त्यांनी स्वतः बॅटरी तयार केली, कार बॅटरी त्यांनी ते त्या काळात केली होती. म्हणजे असे ते डोक्याने हुशार होते, सगळंच होते. फोटोग्राफीचा वगैरे शौक, साहित्याचा शौक. म्हणजे संध्याकाळची खेळून झाल्यानंतर एक बैठक ना टेबल टेनिसच्या टेबलवरती असायची, त्यांचे मित्र आणि ते साहित्याच्या गोष्टी
बर खेळाच्या गोष्टी. कोण प्रिन्सिपल नाही, हो, अय्यर नाही नाही त्यांचे मित्र. कुणाचे? आणि त्यात माझ्या वडिलांचे मित्रांचे. बरोबर. वडिलांचे येस मित्र. येस. त्याच्यामध्ये कोण होते? विसे खांडेकरांचे लेखक शिया स्वामी ते एक असायचे. त्याच्यानंतर आपले मद हातकणंगलेकर सर. हातकणंगले सर. बर. हा. आमचा आणि त्यांचा घराचा जिव्हाळा फार. बर बर ते बर. यायचे हा आणि त्यांना टेबल टेनिसची आवड होती. हा त्याच्यानंतर हे सगळी मंडळीनं साहित्याची गप्पा झाल्यानंतर टेबल टेनिस खेळायला उतरायचे. त्याला आम्हाला एका कोपऱ्यात उभं राहावं लागायचं. एक तर कसं की बॉल वेचायला आम्हाला तरी ठेवलं होतं हा. असं म्हणा काही हरकत नाही. पण हा. त्यातले आम्ही बरंचसं शिकलो की सुरुवात करायची असेल तर अशी बॉल वेचायला काय हरकत आहे. तर ते तिथे एक प्रवास झाला तसा. म्हणजे ही सगळी मंडळी मला टेबल टेनिसमुळे तिथं बघायला मिळाली. रोज पापा परदेशी तर रोज यायचे आमच्या. म्हणजे हे वडिलांची ही सगळी मंडळी आहेत. मित्र हे सगळे मिळून ना टेनिस कुठे मॅचेस असल्या ना की तिकडे जायचे. चौकडे जायचं. आणि मग आमची गाडी मॉरिस होती. ते मॉरिस घेऊन ते प्रवास सोहळा करायचे. म्हणजे असं हे खेळाचं वातावरण मी निर्माण झाले. पण माझ्यावर रोज माझे वडील खेळत होते. आणखीन त्यांचा जो चॉप होता, मी आता डिफेन्सिव्ह प्लेअर आहे म्हणजे बचावात्मक गेम माझा आहे, तो डिफेन्स माझे वडील करायचे. त्यांचं बघून मी खेळले. तो चॉप असा यायचा की माझ्या वडिलांनी चॉप असा केला ना की तो बॉल असा नाचत 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 7 टप्प्यावर यायचा. बर. तिथंपर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो पण इतका तो स्पिन व्हायचा. असं ते टेक्निक त्यांना कसं माहिती होतं हे मला नाही माहिती. आणि ते टेक्निक बरोबर माझ्याकडे उतरलं. आणि माझा हा बचावात्मक गेम माझा मी टेबल टेनिस म्हणून सुरू केला. पण आता अशी एक वेळ की मी आणखीन एक साऊथची उषा सुंदरराज म्हणून त्या काळातली ती डिफेन्सिव्ह सम्राज्ञी म्हणून तिला ओळखायची. बर. असं म्हणजे चायना वॉलच किती अटॅक करा तुम्ही, बॉल टेबलवरच मारणारा हताश होईल. हा गेम लोहिया साहेबांनी कोल्हापुरात तिला आणलेलं होतं. मदन लोहियानी. कारण ते आमच्या टेबल टेनिस असोसिएशनचे प्रेसिडेंट होते. त्यांना टेबल टेनिसची सगळ्याच गोष्टींची आवड होती. त्याच्यामध्ये टेबल टेनिस हे रुजलं त्यांच्यामुळे कोल्हापुरात. आणि त्या स्पर्धा कुठं व्हायचे विजय? पद्माराजा गर्ल्स हायस्कूल, गडकरी हॉल होता. त्या हॉलमध्ये फक्त 3 टेबल असायचे. त्या 3 टेबलवरती इंटरनॅशनल प्लेयर्स लोहिया साहेबांनी कोल्हापूरला आणले. ते कशासाठी? आमच्यासाठी. तर आम्ही पण असे खेळाडू निर्माण होतं असे त्यांच्या कानावर गेलो. तर काय हरकत आहे. मग तेव्हापासून कोल्हापुरात ते स्वतः असेपर्यंत लोहिया ओपन टेबल टेनिस चॅम्पियनशिप होत होती. राजाराम क्लब नंतर राजाराम क्लब त्यावेळेला सुरूच होता. एका टेबलवर विजय सांगायचा म्हणजे 35 ते 40 लोक आम्ही खेळत होतो. बर. 3 गेम्स यायला आम्हाला 2 ते 2.5 तास लागायचे. टर्न बाय टर्न खेळायचं असेल 35 ते 40 लोक होते. आणि त्याच्यातच एक अगदी असे इतके हुशार आणि इतके म्हणजे मला घडवणारे त्यांचा हात आहे त्याच्यात बाबा भोसले. अतिशय हुशार माणूस. म्हणजे टेबलला येईल तो माणूस काय खेळेल हे ते अगोदर सांगायचे. बर. असे गुरु आम्हाला तेव्हा माझे पहिले गुरु माझे वडीलच. नंतरचे गुरु म्हणजे माझे बाबा भोसले. ते कुठे शिकलेले होते? काय ते कुठे शिकले ह्या काय? फक्त राजाराम क्लब मध्ये ते यायचे त्या काळात. म्हणजे मला माझ्या वडिलांनी तिथं सोडलं कधी 6वी-7वीत असताना तिथे राजाराम क्लब मध्ये सोडले. आणि तो माझा 1 वर्षाचा काळ असा गेला की माझ्याशी कोणी खेळतच नव्हतं. कारण बाकड्यावर बसायचे. हिला काय येते खेळायला असं. मग मला मी किती वर्षभर मी तशीच होते. बर. मला कोणी खेळायला घ्यायचं नाही. कारण काय खेळणार आहे ही? मी वडिलांना जाऊन सांगितलं. म्हणजे ठीक आहे नाही खेळत ना अशी तू बसून राहते तर पण त्यांचा गेम सगळ्यांचा ऑब्झर्व कर. त्यातनं तुला बरंचशी शिकायला मिळणार आहे. आणि ते झाल्यानंतर मग मी एक ते जयम पवार म्हणून एक नूतन मराठीच्या हायस्कूलचे सर होते त्या काळातले. ते जयम पवार. तर ते पण टेबल टेनिस खेळायचे पण जुजबी खेळायचे. असं काय फारसं नाही. पण त्यांनी बघितलं की ही रोज येऊन तिथं बसली ही कोण आहे मुलगी. मग त्यांनी माझी ओळख वाढवली. असं असायला की खेळ ना तुम्ही तुझ्याशी खेळतो म्हणा तू चल. आणि तसे ते फार खेळणार नव्हते पण ते माझ्याशी सुरुवातीला त्यांनी मला स्वतःकडे घेतलं आणि त्यांनी मला टेबल टेनिसमध्ये मग माझे जे चॉप बघितल्यानंतर मग तिथले जे म्हटले लोक की ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. आणि त्याच्यानंतर जी माझी सुरुवात झाली तर तिथे मग बरेचसे लोक होते. बाबा भोसले तर यायचेच खेळायला.
अशोक खानविलकर पूर्वी एक होते, शुगर मिल्सला, हे सगळे शुगर मिलचे लोक, हे सगळे तिथे टेबल टेनिस खेळायचे. ते अशोक खानविलकर तिथे खेळायला यायचे. काय गेम म्हणून सांगतो तुम्हाला. बाबा भोसलेंची त्यांची मॅच म्हणजे ऐतिहासिक. बापरे, म्हणजे खरोखर डिफेन्स ऑफेन्स काय असतो हे आम्हाला तिथे पाहायला मिळालं. ही अशी जडणघडण होत मी थोडीशी महाराष्ट्र स्टेट लेवलला मी. पण तुमचं मग स्पर्धात्मक कारकीर्द कधी सुरू झाली? शाळेपासून किंवा कॉलेज पासून? कशी आणि काय तो अनुभव काय होता? शाळेमध्ये कसं होतं की काकासाहेबांनी सुद्धा बघितलं की बाबा ही मुलगी खेळते म्हणजे हिला कोणते सपोर्टर्स पाहिजे. मग काय त्यांनी मुलींना सांगितलं तुम्ही पण टेबल टेनिस खेळा की गं असं. ते स्कूल मधल्या चॅम्पियनशिप खेळायला म्हणून मला आमची टीम ताराण्याची उतरली. बरं का, ती उतरली. आणखी त्याच्यामध्ये काय झालं, ते स्पर्धा जिल्हा किंवा स्पर्धा व्हायच्या खूप व्हायच्या टुर्नामेंट आमच्या शाळेत. मी शाळेत असताना पण व्हायच्या आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा व्हायच्या. आणि जवळजवळ कोल्हापुरात टेबल टेनिसच्या मॅचेस 13 ते 14 मॅचेस व्हायच्या. सगळे क्लब उतरायचे बघा. ते युनियन जिमखाना एक होता, करवीर भगिनी मंडळाची एक असायची, नंतर शुगर मिलची एक असायची, YMCAची एक असायची, सोळंकींची असायची. म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या टुर्नामेंट, राजाराम क्लबची असे KSCची टुर्नामेंट असायची. राजारामपुरी क्लब पण एक होता, त्याच्यातल्या टुर्नामेंट व्हायच्या. जवळजवळ 10 ते 12 टुर्नामेंट व्हायच्या. आणि सांगायचं म्हणजे विजय, ह्याच्यामधनं हे सगळं बघितलं तर लोहिया साहेबांनी सगळं नोटीस केलं आणि त्यांनी बाहेरचे प्लेस बोलवायला सुरुवात केली. नाही, आता मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मावशांचा, आईचा सगळा विरोध, मग तुम्ही हे बाहेर जायला लागल्यानंतर तो त्या काय प्रतिक्रिया होती? कसा बदल तो बदल कसा घडत गेला? तो इन्सिडेंट मला सांगते मी. माझ्या बरोबर माझे वडील मला समजेपर्यंत माझ्या बरोबर बाहेरच्या स्पर्धेला यायचे. तर एक स्पर्धा मी खेळायला मला त्यांनी मुंबईला नेलं. बरं का, मुंबईला गेल्यानंतर मी तिथे त्या टुर्नामेंट खेळल्याबरोबर मला एक चॅम्पियनशिप मिळाली आणि तो एवढा मोठा कप होता. ते माझे वडील म्हटले आता आपण, मॅच संपली, आम्ही कोल्हापूरला आलो. तो कप त्यांनी आपल्या आईच्या पुढ्यात ठेवला. हा, तुझी नात सही सलामत परत आलेली आहे आणि ही खेळाची तिने चॅम्पियनशिप आणि ही तुला अर्पण करते. तुला हे बघ, तुला कसं काय वाटतं. कुठेही तिचा पाय घसरलेला नाही. ती माझ्यावरच होती, मीच तिला घेऊन आले. ती स्पर्धा इथून पुढे खेळणार, तुझी परवानगी आहे की नाही तुम्हाला आता सांग. असं आईला त्यांनी सुनावलं. त्याच्या माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. आई तिथंच उभी होती. आजी म्हणाली तू आहेस ना बरोबर तिच्या, मग मला काय खेळू. तिथं मला सिग्नल मिळालं विजय. आणि तिथून मी जी बाहेर पडले ना, ती रिटायर्ड होईल पण मी मागे वळून बघितलंय. मी कुठल्याही मग नातेवाईकांना मी असं त्याला सांगितलं की बघा मी आपल्या सगळ्या लोकांसाठी मी करते, कोल्हापूरसाठी करते. आणि त्याच्यामध्ये मी मी माझं जाणं कुठे किंवा खेळाच्या नावाखाली अशा गोष्टी कुठे घडल्या नाही आहेत. बघा म्हणतो तुम्ही, फक्त माझा डोळ्यासमोर खेळ आहे. हे घराण्याचे आपले संस्कार आहेत. आणि ते सुद्धा वडिलांचे कसं की ते पूर्वीचे फुटबॉल प्लेअर असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती सुद्धा सगळे चांगले खेळाडू असायचेच. पण हे सगळं असा हा विश्वास मी माझ्या नातेवाईकांचा, माझ्या घरच्या लोकांचा आणि माझ्या मुख्य म्हणजे माझ्या आजीचा, तिनं मला सांगितलं की तू खेळ वा, काय हरकत नाही. हा मला ग्रीन सिग्नल तिथं मिळाला. फार छान. अगदी म्हणजे माझे वडील सुद्धा म्हटले की काय आता हिला कसं समजावायचं, काय करायचं. नाही मला खेळा म्हटलं. तिथं ग्रीन सिग्नल म्हणजे सुटले ना मी, ती मागे वळून पाहिलं नाही कधीच. पण नंतर मग स्कूलमध्ये मग त्या इंटर स्कूलच्या मॅचेस तर मी सिलेक्ट झाले. मुंबईचे 2, पुण्यातल्या 1 आणि मी, अशी 4 मुली आम्ही सिलेक्ट झालो. तर ते स्कूल नॅशनल्स म्हणून, पहिली स्कूल नॅशनल. कितवीला असताना तुम्ही? मी 7वीत होते. 7वीत असताना. बरं. हा, तेव्हा मग ते इम्फाळ पूर्वी होतो. मग आता मणिपूर. मग ते इम्फाळला मला माझी सिलेक्शन झाली स्कूल नॅशनलसाठी. घरी प्रॉब्लेम झाला. इम्फाळ 7वीला असताना कसं शक्य आहे म्हणाले. पण ते JM पवार नावाचे ग्रस्त तुम्हाला सांगते, ते शिक्षक होते. ते म्हटले शैलजा मी येतो तुझ्या बरोबर, पण चल आपण जाऊया. पण इन्फाळचं काय झालं, तिथे थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणतात ती टुर्नामेंटच कॅन्सल झाली. स्कूल नॅशनल कॅन्सल आहे. त्याच्यानंतर मग स्कूल नॅशनलच्या इतर गोष्टी मी खेळत राहिले. इंटर स्कूल झाल्या, कोल्हापुरात झाल्या. नंतर प्रत्येक वर्षी ताराबाई मी चॅम्पियनशिप मिळवून देत होते. म्हणजे 10वी पर्यंत, म्हणजे मॅट्रिक पर्यंत असेपर्यंत. तिथपर्यंत माझा हा प्रवास. नंतर मग काय ह्या छोट्या छोट्या टुर्नामेंट्स खेळायला माझे वडील माझ्याबरोबर असायचे. मग मुंबईला जावं लागायचं मला, पुण्याला जावं लागायचं. मुंबईपर्यंत माझी झेप होती.
पण तिथं कसं होतं की फक्त महाराष्ट्राचे म्हणजे कसं मुंबईतलेच खेळाडू फक्त महाराष्ट्राच्या ए टीम ए आणि बी. हम्म. ए म्हणजे प्रॉपर बॉम्बे. मुंबईचे हा. हम्म. आणि त्याच्यामध्ये आम्ही जाऊन खेळत होतो. कोल्हापूरची डिस्ट्रिक्ट मधले, पुण्यातले, सातारा, मग तुमची सांगली. बी टीम आमची त्याच्यानंतर सगळे आमचे डिस्ट्रिक्टचे सगळे लोक जे सेक्रेटरी होते ते सगळे लोकांनी सांगितलं आम्हाला मिटिंग पाहिजे. आमच्याकडे एवढे टॅलेंटेड प्लेयर आहेत. मग त्यांनी त्यांना ए टीम मध्ये त्यांचा जर नंबर नाही बसला तर तुम्ही त्यांचं नुकसान का करता? तुम्ही आम्हाला ह्याच्यात काही पर्याय सुचवा. म्हणताना मग महाराष्ट्र स्टेट असोसिएशनच्या लोकांनी बी टीम निर्माण केली. त्याच्यामध्ये ऑल डिस्ट्रिक्ट कोल्हापूर, सातारा, जसा क्रिकेटमध्ये रणजीमध्ये मुंबईचा संघ वेगळा, महाराष्ट्राचा संघ वेगळा आहे. तशा महाराष्ट्र बी पद्धतीने टीम मध्ये मग मी काय झालं. आणि त्यावेळेस आणखी गोष्ट सांगायची राहिली की अलका ठाकूर त्यावेळेला आमच्यावर होता खेळायला. अलका ठाकूर होत्या आणि त्या सरावाला आपल्या इथे यायच्या राजा रनिंग क्लबमध्ये. त्या पण तिथं होत्या. माझ्या जाण्याच्या अगोदर त्या तिथे होत्या. त्याच्यानंतर बाबा भोसलेंची मिसेस कुमुद भोसले, कुमुद राजे पूर्वीच्या बाबूराव राजे होते बघा क्रिकेटर कोल्हापुरात, त्यांची ही मुलगी ती पण तिथे सरावाला असायची. बाबा भोसले तिथे सरावाला असायची. अशोक खानविलकर सरावाला असायचे. म्हणजे असे दिग्गज म्हणजे बघून म्हणजे असं वाटलं. पण हे सगळे खेळताना ना ह्याच्या बघून म्हणजे मी खूप सुधारले. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे एक एक खेळाची शैली अशी असते की अलका ठाकूर तर दिसायला फार सुंदर, प्रश्नच नाही. आणि त्यांचा खेळ पण डिफेन्सिव्ह, माझ्यासारखा डिफेन्सिव्ह. म्हणजे 2 डिफेन्सिव्ह प्लेयर आम्ही कोल्हापुरात निर्माण झालो. मग आमची कुचवणा काय व्हायला लागली की मुंबईला गेलो की आम्ही चॅम्पियनशिप घ्यायची आणि आम्हाला टीममध्येच नाही असं व्हायला. नंतर मग आमचे सगळे डिस्ट्रिक्टचे सगळे सेक्रेटरी, प्रेसिडेंट असेल त्यांनी सगळं हे केलं की नाही आपण घ्यायचं काहीतरी तुम्ही तोडगा काढा. आमच्या मुलांचं खूप नुकसान होते. आता तेवढं ते कोल्हापूर तर राहू दे पण पुण्यातल्या मुलींचं पण नुकसान होतं. त्याचं कोण जबाबदारी घेणार? म्हणतात ती बी टीम आणि बी टीमची मी कॅप्टन झाली. तोपर्यंत अलका ठाकूर ह्या बी टीम मधून ए टीम मधून आम्ही मला वाटतं गुवाहाटी नॅशनल्सला गेलो होतो. तिथं त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिप घेतली कोल्हापूरच्या वाईट. इथं हे माहिती आहे तुम्हाला लक्ष्मीपुरीमध्ये पूर्वीचं एसटी स्टँड होतं त्याच्या अलीकडे ते स्वामी खानावळ आहे बघा. त्याच्यावरती ठाकूर एक होत्या वकील ठाकूर वकील त्यांची ही मुलगी. मग त्या काय मग त्या बडोदा बँकेमध्ये सर्व्हिसला लागल्या खेळा जोरावर. तर बडोदा बँकेत सर्व्हिसला लागल्यानंतर त्या मुंबईला गेल्या. कोल्हापूर त्यांनी सोडलं. 70 वर्षापूर्वी कोल्हापूरसारख्या ठिकाणी काही महिला खेळाडू होत्या, खूप होत्या. मला तर सांगा म्हणजे असं आम्ही म्हणायचो बाबा भोसलेंची बायको जी आहे ना मिसेस कुमुद भोसले, आता भोसले आहेत त्या पूर्वीच्या कुमुद राजे, त्यांच्या त्या साडी नेसून खेळायच्या. बर. आणि उभं राहायच्या टेबलच्या मध्ये बॅक हँड फोरहँड दोन्ही त्यांना काही फरकच पडत नव्हता. असा गेम त्यांचा होता. पायात आम्ही म्हणजे काय सुंदर खेळते ही बाई, पायात स्प्रिंग आहे ह्या बाईच्या, असं फुटवर्क होतं. ते बघून बघून आम्ही सुधारलो खरं म्हणजे. पण हे विसरणं शक्य नाही माझ्याकडे. म्हणजे मला इथं ते फिट बसलेलं आहे ते. कारण हा इतकं फुटवर्क येणं म्हणजे फार अवघड आहे. त्याला फार हे करावं लागतं. ते त्यांच्याकडनं आम्ही ते शिकलो. अलका ठाकूरकडनं डिफेन्स कसा करायचा ते शिकलो. त्यांनी कशी नोकरी मिळवली खेळाच्या जोरावर हे आम्हाला कळलं. मग अशा सगळ्या गोष्टी ह्या सगळं इतकं वातावरण तयार झाल्यानंतर मी टेबल टेनिसच्या क्षेत्रामध्ये मी पाऊल टाकले. अगदी निर्भीडपणे मी जायला लागले. पण हे सगळं बघत असताना सुद्धा हे तुम्ही वडिलांच्याकडून शिकला, शाळेत प्राचार्यांच्या बरोबर खेळला, नंतर राजारामन क्लब मध्ये तुम्ही बाबा भोसलेंनी काय. पण एक प्रॉपर बाबा हे टेक्निक, खेळाचं टेक्निक असं आहे. शेवटी खेळायला येणं आणि त्या खेळाचं एक टेक्निक असणं, एक ग्रामर, हे तुम्हाला कसं कळलं? ते तुम्हाला कुणी शिकवलं? ते टेक्निक माझ्या थोडं माझं सकाळ म्हणजे कसं की लहानपणी माझ्या वडिलांनी मला टेक्निक शिकवलं. हाऊ टू स्टँड नियर टू द टेबल, रॅकेट कशी पकडायची, कसं खेळलं पाहिजे, बॉलवरती नजर कशी, कॉन्सन्ट्रेशनचा भाग म्हणजे काय हा त्यावेळेला मला त्यांनी समजावून सांगितलं. मनाची एकाग्रता फक्त बॉल दिसला पाहिजे हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर कसं झालं की जसा माझा परफॉर्मन्स चांगला व्हायला लागला ना म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये, तर तेव्हा बाबा भोसले फार इंटरेस्ट घेतला. आणि मग ते तिथं बसलेले असायचे आत क्लबमध्ये आणि ते सांगायचे शैला हा असा बॉल घे, तसा बॉल घे, डिफेन्स कसा करायचा. ते स्वतः डिफेन्सिव्ह प्लेअर होते. आणि बाबा भोसलेंचे अशोक खानविलकरांचे गेम बघताना आमचे हेच व्हायचं, फार हे व्हायचं. ते बघितलं. बाबा भोसलेनी लोहिया साहेबांनी म्हटलं तुम्हाला उषा सुंदरराजला आणलं बघा कोल्हापुरात, तसं के नागराज म्हणून एक प्लेअर होता
बर. तोही चायना बॉलच हो हो, तसंच. तिकड हा. साऊथ सेंट्रल रेल्वे तिकडचा होता तो. हम्म. आणि तो उषा सुंदरचा कोच, तो बर. डिफेन्सिव्ह म्हणजे उषा सुंदराचा तो कोच. हो. आणि हा. तो म्हणजे नॅशनल चॅम्पियन किती वर्ष. हे सगळे अशी माणसं बघितल्यानंतर त्यांना बाबा भोसलेने हरवलं. हम्म. हे डिफेन्सिव्ह ते डिफेन्सिव्ह अटॅक करणार कोण, पण बाबा भोसलेंचे हे जे आहे ना वाखाण्यासारखं आहे, त्यांनी नागराजला तिथे मारलं. म्हणजे हे डोळ्यासमोर आमच्या घडताना आम्ही पाहतोय, म्हणजे काय केलं पाहिजे ह्याच्यातनंच आम्ही हळूहळू टेक्निक शिकत. पण बाबा भोसलेने जेवढं मला टेक्निक सांगितलं तेवढी इतर आता सगळ्यात कुणीही सांगितलेलं नाही. आवर्जून त्याचा उल्लेख केला की ते माझे गुरु आहेत. वडील माझे पहिले गुरु, बाबा भोसले माझे दुसरे गुरु. ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी टेबल टेनिसची डिफेन्सिव्ह म्हणून प्लेयर तयार झाले. आणि उषा सुंदरराज बरोबर मी आता ही अलाहाबाद नॅशनल जी झाली ना 76ला, हम्म. ती पण फायनलला मी पण फायनलला. बर. हा. मग ह्याच्यामध्ये सगळ्यांना एक्सपेक्ट सगळं वाटलं तर नॅशनल फायनल आहे, गच्च गर्दी होती. हम्म. आणि आता काय ह्या करणार दोघी जणी, कोणी अटॅक करत नाही. हम्म. टाइम लिमिट लावायची, एक रॅली 15 मिनिटं व्हायला पाहिजे तर तुम्ही पुढचा बॉल मारायचा, हम्म. असं टाइम लिमिट लावलेलं होतं तेव्हा. हम्म. तर म्हटलं काय कसं कर, माझ्या डोक्यात येईना ते. कारण त्या उदयपूर म्हणजे कुठे बाबा बसले आमचे येणार गुरु, की माझे वडील कुठे येणार, कोणच नाही. मग मी काय केलं की टाइम लिमिट लावायच्या अगोदरच मी अटॅकच सुरू केला. हम्म. कारण मला त्या अडचणीच होणार. हम्म. हम्म. ती मारणार नव्हती, मी मारणार होते. पॉईंट मिळणार कसं, किती वेळ तुम्ही पुशिंग करणार टेबलवरती, किती बॉल ढकलणार तुम्ही, 100 बॉल किती ढकलणार, कोण जिंक. मारायचं म्हणजे पॉईंट जाणार, तेवढा ऑफिस आपला पक्का पाहिजे हो. हम्म. मग मी काय म्हटलं काय होईल तुम्ही, म्हटलं आपण अटॅकच करायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या पातळीवर त्या क्षणी निर्णय घेतला अगदी की मी आता. निर्णय घेतला, माझा मी निर्णय घेतला. हा. आणि मग मी ते निर्णय घेतल्यानंतर पहिली गेम मी मला ते तिला 21-6, 21 नंतरच गेम 21-10, 21-11 अशी तिन्ही गेम्स ऑफेन्स करून मारले. आणि तिथेही नॅशनल चॅम्पियनशिप घेतली 76. ते सगळे लोक काल मला मेसेज जे आलेले आहेत वाढदिवसाचे, त्याच एक चायनीज प्लेयर त्याने मला एक पोस्ट पाठवली. बर. आय नो युअर मॅच बिटवीन यू अँड उषा सुंदरराज, हम्म. बोथ यू आर प्लेयर डिफेन्सिव्ह प्लेयर्स, असं तो त्यानं मला ते पोस्ट पाठवले. बर. बर. कधी त्याने पाहिजे असेल ही मॅच, माझी मला आठवत नाही, बरं तो कोण चायनीज आहे ते मला आठवत, पण ती पोस्ट माझ्याकडे आली ती काल. म्हणजे असं टेक्निक आम्हाला समजत गेलं, उमजत गेलं. अशा काय आणखी तुमच्या काय महत्वाच्या अशा मॅच इंटरेस्टिंग अशा तुमच्या स्मरणात आहेत बाबा? आहेत. कसं इंदुपुरी आणि मी, आम्ही दोघीही जवळजवळ 15 ते 16 वर्ष. ती पहिला, मी दुसरा म्हणजे मी अखंड 15 वर्ष मी दुसरीच होय. होय. फर्स्ट अँड सेकंड. ती नॅशनल चॅम्पियन, 3 टाइम नॅशनल चॅम्पियन ती होती. म्हणजे तुम्हाला तिने कधी? मला कधी नाही, पण तिला माझं प्रेशर फारायचं. कधी एक वेळ डिफेन्सिव्ह प्लेअर मी सगळ्या त्या स्क्वॉडमध्ये होते. आणि व्हायचं कसं की शैलावर मॅच खेळायची तिला दडपण यायचं. ती लेफ्टी प्लेअर होती, लेफ्टी होती. आणि त्याच्यात तिच्या मला वाटतं मी इंदोरला पहिली नॅशनल चॅम्पियनशिप घेतली ना, तेव्हा तिला मी 74 तेव्हा तिला मी पहिल्यांदा मारलं. त्याच्या अगोदर सेमीफायनल, फायनल, सेमीफायनल, फायनल असं करत मी 74 पर्यंत मी तिच्याशी अगदी फाईट करत होते. पण जबरदस्त प्लेअर. म्हणजे तुम्ही इंदुपुरीलाही हरवलं, उषा सुंदरराजाला सुद्धा अगदी हरवलं. हरवलं. म्हणजे ह्या दोन्ही चॅम्पियन्सना तुम्ही? हो, अगदी हरवलं. त्याच्यानंतर इंदूचं कसं व्हायचं की इंदू आणि आम्ही दोघीच टीम मध्ये स्ट्रॉंग. ती पहिला, मी दुसरा ती पहिला, असं काय तर व्हायचं. तर आमची टीमच आमची इंडियन टीम निर्माण झाली. आणि हे सगळं पाहिल्यानंतर रेल्वे बोर्डाने एक डिसिजन घेतला दिल्लीमध्ये. तर मला की रेल्वे बोर्डाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्स होत्या झेकोस्लोवाकियामध्ये. तर तिथं म्हणाले की अरे हे एवढे स्ट्रॉंग प्लेअर आहेत, मग आपल्याला काय न्यायचं. एक तर मी नोकरी मी तर करतच होते, नोकरी प्रश्न इंदू पण नव्हती. पण त्या रेल्वे बोर्डाच्या लोकांनी काय केलं माहितीये विजय, की फेडरेशनकडे चौकशी केली की असं असं आम्हाला रेल्वे बोर्डाची एक टीम बनवायची आहे, प्रॉमिसिंग प्लेअर कोण आहे तुमच्या. मग त्यांनी नाव सुचवलं आमच्या दोघींची नाव. बरं, आम्ही एम्प्लॉय तर नाहीये. मग त्यांनी इंदूला नॉर्दर्न रेल्वेकडून त्याला एम्प्लॉय करून घेतलं. कलकत्त्यात ती राहायची तिथे, आणि मी कोल्हापुरात. बरं, नोकरी करायचं म्हणजे तुम्हाला साऊथ सेंटरला घेतलं का? नोकरी करायचं म्हणजे घरात नुसतं गोंधळ उडाला होता आमच्या त्यावेळेला. एक बाई त्यावेळी नोकरीला नव्हता तुम्ही? नव्हते. नाही.
म्हणजे कॉलेज असताना, कॉलेज मी- झाल्यावर कधी, कुठल्या नाही, टप्प्यावर? कॉलेज झाल्यानंतर कॉलेज कसं सांगते तुम्हाला मी, कॉलेज झाल्यानंतरच कॉलेज म्हणजे कधी मी मी फार कॉलेजची ग्रॅज्युएशन पूर्ण केलंच नाही त्यावेळेला, कारण खेळातच बाहेर होते मी. हम्म, मी सेकंड इयर BA मध्ये मी कॉलेज मला सोडावं लागलं. हम्म, त्याच्यानंतर मला ही ऑफर आहे. पहिली ऑफर कोणी दिली? करंदीकरांनी. कोण? करंदीकर, भाऊसाहेब करंदीकर, बर, पोस्टातले. हा, ते घरी आले. हा, ते कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष होते ते हा, करंदीकर, राजाभाऊ करंदीकर, तुम्ही ऐकलं असेल ना नाव त्याचं. ऐकले. हा, तर ते आले घरी. हम्म, शैलजाला मी पोस्टात नोकरी करतो. बर, हा. वडील म्हटलं तुम्ही माझ्याशीच बोलताय, थोडं बस आहे मला. आज काय बोलू नका. आणि त्यावेळेला माझा मोठा भाऊ होता, हा. तो पण तरुण होता. म्हटलं अरे आम्ही काय केळी खायला घेणार काय, तुम्ही नोकऱ्या बायका नोकऱ्या करायच्या, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी हा. आम्हाला ऐकावं लागल्या. बर, हा, मग तोपर्यंत ते म्हणजे ती वडील म्हटले की ठीक आहे, वातावरण तसं काय आमच्याकडचं अजून तसं नाही. फेवरेबल नाही आहे. मग ते राहिलं. मग आता ही रेल्वे शाळा, हम्म, त्यावेळेला मी कोल्हापुरातच प्रॅक्टिसला होते. रेल्वे बोर्डाचे लोक साऊथ सेंट्रल, कोल्हापूर साऊथ सेंट्रलला होतं ना हा, तेव्हा. हम्म, मग तिथले डिव्हिजन मॅनेजर अचानक घरी आले. हम्म, घरी आले म्हटलं वडिलांना काय कळेल, तसं नाही म्हटलं की इतकी फ्लुएन्सी आपली इंग्लिशमध्ये नसते ना, पण आले ते आत. त्यावेळेला माझी आजी फार सिरियस होती. हम्म, घरी अशी झोपूनच होती. खाली झोपली होती, तिला पलंगावर झोपायला नको होतं, खाली झोपली होती. आणि आम्ही आपल्या आजूबाजूला होतो, तशी सिरियस होती. ते आले 4-5 लोक कोल्हापूरचे रेल्वे स्टेशनचे, पांढरे म्हणून स्टेशन मास्तर होते, ते माझ्या वडिलांच्या ओळखीचे. ते त्याला घेऊन आले. तर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की अरे तुझ्या पोरीला सर्व्हिस आणली बघ. हम्म, आजी तिथं, हम्म, वडील इथं, हम्म, मी इथं, बाकीची बहिणी आमच्या अशा आम्ही उभं होतो. सर्व्हिस तिला पाहिजे, ती पाहिजे रेल्वे बोर्डाला. तर रेल्वे बोर्डाला कशासाठी? वडिलांना काय कल्पना नाही कशासाठी. तर की अरे वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आहेत हम्म, आणि त्यांना शैलजाला घेऊन टीम स्ट्रॉंग करायची. तिकडून इंदुपुरी आहे आणि इथून आम्हाला शैलजाची पाहिजे, म्हणून आम्ही तुमची परमिशन घ्यायला आलो. तर ते रेल्वे बोर्डाचे जे DRM आले ते आजीच्या शेजारी खाली बसले. हम्म, हम्म, आणि आजीचा हात हातात घेतला आणि ते हिंदीत तिच्याशी बोलायला लागले. हम्म, मग माझ्या वडिलांनी सांगितलं माझ्या स्वतःच्या आईला की असं असं शैलाला त्यांनी नोकरी आणली आहे बघ. हम्म, तर तिने फक्त असे हात जोडले, तू काय करतोस ते कर, हम्म, असं वडिलांना त्यांनी. तिथं मला रेल्वे बोर्डाचे लोक घरी आले होते विषय. पण माझ्या वडिलांनी एकच अट सांगितली की शैलजा माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर इथे रेल्वे स्टेशनला तुम्ही जर सर्व्हिस तिला देणार असाल तर माझी मुलगी जॉईन होईल. असा किस्सा हा रेल्वेचा सर्व्हिस. आणि पहिली बाई कोल्हापुरातली मी तिथे सर्व्हिस करणार. कोल्हापूर रेल्वे स्टेशन. आणि त्यातला ओटकठ्ठो मला माहिती नव्हतं खरं म्हणजे, कसं ट्रेनिंग काही माहिती नव्हतं. आणि मला त्या ह्याच्या सेकंड क्लासच्या ह्याच्यावरती मी काउंटरवरती बसले होते, तिथं दिग्गज माणसं रिझर्वेशन द्यायची. हा, SPP थोरात आले होते तेव्हा. बर, आणि SPP थोरात आल्यानंतर शैलजा तुम्ही इथे कशा काय हा, म्हणते, मला इथे जॉब लागलाय असं तसं. दिस इज नॉट युअर प्लेस, हम्म, यू शुड गो टू द एअर इंडिया. असं मला 10 वेळेला म्हटले. एअर इंडिया काय माहिती विजय. आता आम्हाला तसं कोल्हापूरच्या लोकांना इतकं हे नसतं, जेवढं चौकटीत आहे तेवढंच आम्ही फिरणारे. बरोबर. त्यामुळे की तुम्ही इथं काय, हा तुमच्यासाठी जॉब नाही आहे शैलजा. त्यावेळेला नॅशनल चॅम्पियन झाले ते, अर्जुन आला होता, सगळं झालं होतं तेव्हा. हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं. ते म्हटलं की मग वॉट हॅपन, काय करणार तुम्ही आता? नाही म्हणतं मला कोल्हापूर सोडून जायचं नाही. मग म्हणे की ठीक आहे म्हणा, तुमचाच प्रॉब्लेम आहे तो, ठीक आहे. हे असे लोक. शिवाजी सावंत तिथे हम्म, लेखक आपले, ते अपडाऊन करायचे सांगली. हम्म, आणि महालक्ष्मी आली ना की ते 10च्या गाडीने सांगलीला जायची. हम्म, ते महालक्ष्मीचा एक ड्रायव्हर आला होता तिथे. आणि शिवाजी सावंत काय म्हणतात, शैलजा जरा 1-2 मिनिट तुम्ही बाहेर येता काय? हम्म, एवढी मोठी माणसं बाहेर गेले. तर तो रेल्वेचा तो इंजिन ड्रायव्हर जो होता विजय, हा. तो पारशी होता बर, बरं का. तो होता मुंबईचा. हम्म, त्यानं मला बघितलं ते खेळताना युनिव्हर्सिटी पॅव्हिलियनमध्ये मुंबईला. हम्म, आणि त्यानं सांगितलं सावंतांना की ही ये लेडी बहुत अच्छी खेळते असं तसं म्हणतात. तर मग सावंतांनी काय करावं,
मला सांगा शैलजा जाऊन तुम्ही इंजिन चालवा. काय कठो. मग त्या पारशी माणसानं मला वरती घेतलं आणि स्टेअरिंग कसं करायचं तेवढं मला दाखवलं. आणि त्याच्यावरती शिवाजी सावंत काय म्हटले, एक कोल्हापूरची मुलगी आमची इंजिन ड्रायव्हर आहे रेल्वे स्टेशन मध्ये. असा तो किस्सा. म्हणजे असे लोक मला भेटत गेले आणि मग त्यांना ते थोडंसं खटकायचं, कशाला इथं जॉब करते की. आता हे मराठा नाही, हे स्पिरिट आपलं. अशा पद्धतीने रेल्वेची नोकरी जॉईन केल्यानंतर मी साऊथ सेंट्रलमध्ये जायची, इंदुपुरी तिकडून यायची. नंदिनी कुलकर्णी माझी मैत्रीण आहे, ती रेल्वेत ना वेस्टर्न रेल्वेमधनं आली. आम्ही तिघी जणी मिळून आम्ही झेकोस्लोवाकियाला गेलो. रेल्वे वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिलीच ट्रिप. आणि गेलो. आता काय खेळायचं म्हटलं, रशियाचे प्लेयर्स असतात, बाकीच्या कंट्रीमधले सगळे प्लेयर्स, सगळे रेल्वे बोर्ड सगळे तसे सगळे भरलेलेच असायचे. आणि आम्ही खेळलो आणि रशियन प्लेयरना आम्ही मारलं. त्याच्या अगोदर एक किस्सा सांगायचा म्हणजे तुम्हाला, कार्लोवा मॅरी म्हणून तिथे एक हे आहे झेकोस्लोवाकियामध्ये. तिथं फिल्म फेस्टिवल व्हायचं बघा. आणि त्या व्हॅलीमध्ये आम्हाला साईट सीइंगला नेलं होतं. तर ते शबाना आझमी त्या काळात तिथे गेलेल्या होत्या. बरं का. म्हणजे तसे मी माझ्याकडे ते कात्र नाही. तर तेव्हा आम्हाला काय एवढी काय कल्पना, आपण फक्त खेळणे बाहेर पडणे. आम्ही ते साईट सीइंगला गेलो होतो. झालं कसं, 2-3 बसेस होत्या, त्या बसेसमध्ये आम्ही गेलो. मी नंदिनी आम्ही वॉशरूमला जायचं गेलो आणि त्या बसेस निघून गेल्या. आम्हाला माहितीच नाही कसं जायचं, कुठं जायचं तेच का. फक्त गळ्यात एक आमचं ते हे अडकवलेलं ते घेऊन मी, आम्हाला ते पत्ता काय कळेना. त्या लोकांना इंग्लिश येईना. आमची इतकी फरफट झाली, बर्फ पडत होता विजय. आणि मी आणि नंदिनी कुलकर्णी आम्ही एका झाडाखाली आलो, असे उभे होतो. आणि तिथं प्रत्येक सिक्युरिटी गार्ड प्रत्येक झाडाच्या मागे बंदी घेऊन तिथे ते सगळं तशीच ती कंट्री आहे ती. आणि आम्हाला म्हणतात आपण काय, पण त्यांना आम्ही एक्सप्लेन करतो की टेबल टेनिस असं तसं. त्यांनाही काय एक शब्द बोलायला तयारी असायची नाही, ते पोलीस सगळे. मग काय झालं, आम्ही असेच एका तिथे स्टेशनच्या बाकड्यावर बसलो होतो. एक फ्रेंच कपल आलं आणि त्यांनी आमच्या गळ्यातलं ते हे आय कार्ड बघितलं. मग त्यांनी इंग्लिश आणि टेबल टेनिस प्लेयर्स म्हटलं वी ऑलरेडी लॉस्ट, वी डोंट नो हाऊ टू गो टू द एरिना. तर त्यांनी काय केलं, आम्हाला दोघींना घेतलं ट्रेनमध्ये, आम्हाला चौघांना बसवलं ट्रेनमध्ये. ते स्वतः बसले आणि रात्री 12 वाजता आम्ही जाऊन कुठल्या आमच्या ह्याच्यामध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो, स्टेडियमला गेलो, राहायची आमची सोय केली होती. तिथं गेलो आणि आमचे मॅनेजर जेन्स टीम इंदुपुरी हे सगळे हवालदिल झाले. कुठे गेलेत ह्या, कुठे गेलेत. आल्याबरोबर पहिल्या प्रश्नाचा भडीमार, शॉपिंगला गेला होता तुम्ही, कुठली शॉपिंग, काय शॉपिंग करतोय, काय नव्हतं आमच्या हातात, पैसे पण नव्हते, काहीच नव्हते. आणि मग तिथं आम्ही 12:30-1 वाजेपर्यंत त्या माणसाने पण एक्सप्लेन केले की तुमचे हे लोक चुकले होते, आम्ही त्यांना घेऊन आलो. मग आमच्या लोकांना थँक्स वगैरे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आमची फायनल होती विजय. 12-12:30 पर्यंत हाच गोंधळ, पोटात अन्न नाही. आणि पायात शूज माझे कुठले होते, बाटाचे शूज होते. इतकी थंडी होती तिथे, पाऊस पडत होता, सगळं हे. आणि मग तिथे गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मॅच खेळायला, झोप नाही, पोटात अन्न नाही. कालचं म्हणजे दिवसभर आम्ही असे. आणि बिलीव्ह इट ऑर नॉट, आम्ही त्या रशियन प्लेयरना 3-2 हरवलं आणि मग वर्ल्ड चॅम्पियनशिप घेतली. हा असा मोठा प्रवास आहे माझ्या जीवनातला, एक मोठं हे आहे खरं सांगायचं म्हणजे बाहेरच्या कंट्री गेल्यानंतर आमचा काही दोष नव्हता खरं म्हणजे. आम्ही चुकलो होतो, म्हणजे आम्हाला न घेता ते निघून गेल्या होत्या. हा एक इन्सिडन्स झाला. पण आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप घेऊन दिलं. रेल्वे बोर्डाला आम्ही, इंडियाला आम्ही रेल्वे पहिली चॅम्पियनशिप, गोल्ड मेडल तिथे घेतला. भारत पाकिस्तान एकूण क्रीडा क्षेत्रात एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. तर पाकिस्तान सोबतच्या काही मॅचचा अनुभव आहे का तुमचा? टेबल टेनिस मध्ये तर अगदी नक्की आहे. 82 साली भारत म्हणजे इंडिया, आम्ही सगळे टीम मेंबर्स सगळे कराचीमध्ये पोहोचलो. तिथे पेंटँग्युलर मॅचेस होतात. पेंटँग्युलर म्हणजे कशा, हे जे आपल्या नेपाळ, नंतर नायजेरिया वगैरे हे सगळे जे छोट्या कंट्रीज आहेत ती पेंटँग्युलरच्या मॅचेस होत्या. भारत पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो. तर तेव्हा आम्ही विमेन्स टीम जी होत्या आम्ही स्ट्रॉंगच होतो, पण त्याही बायका त्याच्यात ठीक आहे होत्या, पण मी त्यांच्याशी
खेळून आम्ही चॅम्पियनशिप घेतली विजय. आणि प्रश्न राहिला म्हणजे कसा की प्रेस्टिजियस पॉईंट म्हणतात तर कसं की मेन्स टीम, आमच्या टीम एवढीच पाकिस्तानची टीम पण स्ट्रॉंग होती. तर तिथं ती फायनल बघायला आम्हाला थोडस सकाळपासून सगळ्यांना टेन्शन होतं. आणि एक तर कसं वातावरण निर्माण असं झालं की प्रेस्टिज पॉईंट आला, फायनल जिंकायची आपल्याला पाकिस्तान बरोबर. तर आमच्या जेंट्सच्या मुलांच्या मध्ये पण सगळं सकाळपासून ती बिचारी सगळी टेन्शन मध्ये होती. आणि मग सगळ्यांनी मॅचेस सुरुवात झाली, ओपनिंग झाला. तर पहिल्या 2 मॅचेस आम्ही हरलो. पाकिस्तानचे ते स्ट्रॉंग प्लेअर होते ऍक्च्युली. तर 2 हरल्यानंतर थोडं टेन्शन आलं आम्हाला सगळ्यांना, आता काय करायचं. त्याच्यामुळे सगळे बुकविकी आमचे थोडेसे हरल्यामुळे आम्ही जरा नाराज झालो सगळे. तोपर्यंत जराशी कुजबूज झाली आणि सुनील गावस्कर आले. आम्हाला सगळ्या सुखद धक्का बसला, सुनील गावस्कर इकडे कसे काय आले. तर मग ते सगळं कळलं ना की प्रेस्टिज पॉईंट आहे आणि मॅच जिंकायला पाहिजे, फायनल आहे ते आहे. मग त्यांनी सुद्धा आमच्या टीमला धीर दिला. आणि कमलेश मेहता मुंबईचा असल्यामुळे ते थोडस जरा त्याच्याबद्दल ते शेवटी 2 ऑल झालं. 5वी मॅच कमलेश मेहताची त्या स्ट्रॉंग प्लेअरची होती. 2 ऑल झाला, बेस्ट ऑफ 5 गेम्सचा सेट असतो, 2 ऑल झाला. आणि 5व्या गेमला अगदी नेक टू नेक म्हणजे अगदी घासून मॅच चालू होती. आमच्या फेडरेशनचे प्रेसिडेंट आम्ही सगळे नुसतं ओरडा सगळा चालला होता. आणि निसटता पॉईंट कमलेशने घेतला आणि आम्ही त्या दिवशी जिंकलो. हा एक मोठा प्लस पॉईंट होता. आणि आम्हाला कसं झालं की उजळ मातेने आम्ही इंडियाला परत आलो, कारण आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला आम्ही मारला. हे एक मोठं आमचं अचिव्हमेंट आहे असं मला काय हरकत नाही. कारण कधी आपल्याला ती बॅकग्राऊंड मला माहितीये पाकिस्तान आपल्याला कसं काय आहे, पण तरी सुद्धा ते लोक खूप फ्रेंडली आहेत. पाकिस्तानचे जेंट्स लेडीज ना एक खूप फ्रेंडली. त्यातला आणखी एक तुम्हाला किस्सा सांगायचा राहिला की हे सगळे ऐकतात, सगळे पार्टी होती शेवटच्या दिवशी फायनल्स म्हणतात ती पार्टी ठेवतात. तर पार्टी ठेवायला गेल्यानंतर सगळ्या डेलिगेट्सनी आपापले परफॉर्मन्स केले. नेपाळने आपलं गाणं म्हटलं, आपण इंडियावरती पाळलं. गाणं म्हणणार कोण, 5-7 लंगडी काय शान. आणि इतकं गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आता ते तिथे किती फेमस आहेत. हा, तर त्यातल्या 2-3 लोकांनी उठून सांगितलं की इंडिया के आप खिलाडी है तो आप एक लताजी का गाना गाओ. माझे कान कापले खरं सांगायचं म्हणजे. मग तिथं मी ते ऑर्केस्ट्रा वगैरे म्हणजे मारून नाही करून मी पप्पांना बाथरूम सिंगल कुछ. तर मी तिथे तुम न जाने किस जगह में खो गए हे गाणं म्हटल्यानंतर मनसोर रोवला. बर्डिंग और हे गाणं ते कुठलं माहितीये का, ते काय ते थंडी हवा आहे ते गाणं म्हणतो. एक कडव मी ते म्हटलं, मग म्हटलं आता म्हणजे इसके आगे कुछ आता नाही म्हटलं, पास केलं. म्हणजे असा हा एक इन्सिडेंट माझ्या याच्यामध्ये सुखद धक्का आहे. गाणारे गातात पण तरी सुद्धा एक वासात लागली पण मी आमची भारताची इज्जत जातात त्यांची इज्जत असं मला. मग रेल्वेतला जॉब तुम्ही कधी बदलला सांगते. त्याचा एक किस्सा काय झाला सांगते. रेल्वे बोर्डाची आम्ही मग सगळी ट्रॉफी विफी घेऊन आलो. रेल्वे बोर्डात आलो दिल्लीत. मोठं पेपर हेडलाईन सगळं झालं. आणि मग रेल्वे मिनिस्टर कोण, मधू साहेब दंडवते. बरोबर. तिथे गेलो, खूप कौतुक केलं आमचं. मग चांगले रेल्वे बोर्डाच्या त्या ह्याच्यावरती त्यांचं नाव लिहा, सगळ्यांची अमुक तमुक सगळं झालं. ट्रॉफीला दाखवली तर नाही झालं. आणि मग कोणी तर प्रश्न विचारला, सर आम्हाला काहीतरी इन्क्रीमेंट द्या की, नोकरीत काहीतरी बढती द्या, असं कोण तर आमच्या तिथलं बोल. हे मोठी माणसं म्हणतात आपण कुठे यांच्या नाला. मग मी घरी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आले तर मध्येच मग काय झालं, विजय माझी बॅग रोमला गेली. रोमला त्याच्यात ते मेडल ट्रॉफी सगळं ती माझीच विमानात कुठं गेली काय कळलं नाही. तेव्हा सगळा गोंधळ, तो टेन्शन. कोल्हापूरला आम्ही आले, विदाउट बॅग आले. सगळे लोक मिळाली का नाही कसा झाला प्रयास. सेंचुरी रेंज ते JP पाटील म्हणून होते मोठा हे, त्यांनी सगळं ते हे केलं. की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोल्हापुरात ती बॅग माझ्याकडे
त्याच्यातल्या त्या ट्रॉफी काढल्या, मग दाखवल्या सगळ्यांना. रेल्वे बोर्डाचे लोक आले होते, त्यांना दाखवलं. हा सगळा प्रवास असा झाला. म्हणजे किती रेल्वे, तुम्ही रेल्वेचं सांगत होता. हा रेल्वेचा, रेल्वेत मग दुसऱ्या दिवशी आम्ही जॉईन झालो कोल्हापूरला आला. तर एक हे आलं, मेसेज आला की शैलजा साळुंखेंना 15 रुपयाची इन्क्रीमेंट मिळाली. किती? 15 रुपये. 15 रुपये? हा. 15 रुपये इन्क्रीमेंट नॅशनल चॅम्पियनशिप नंतर. वर्ल्ड चॅम्पियनशिप घेऊन. हे किती साली? हे मला वाटतं हे किती रेल्वे वर्ल्ड चॅम्पियनशिप आम्ही 75. 75 ला 15 रुपयाची इन्क्रीमेंट. हा 78. हे असं आमचे प्रवास. पण त्यात आम्ही काय मागे फिरलो नाही. म्हणजे आपण द्यायची टक्कर. म्हणजे कारण मला 3 वर्ष नॅशनल चॅम्पियनशिप घ्यायची होती. ते डोक्यात होतं माझ्या. मग ह्याच्यामध्ये सगळ्या अशा कॉमनवेल्थला जायला लागलो. जिथं कॉमनवेल्थ असेल तिथं आम्ही ब्रॉन्झ घेतल्याशिवाय आम्ही येत नव्हतो. कारण माझं इंदुपुरीचं कॉम्बिनेशन फार चांगलं. गोल्डला काय अडचण यायची? वर्ल्ड का तर मला म्हणजे ब्रॉन्झ दिसतात खूप नाही आहेत. पण सांगते वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कसं आहे, चायनीज, जॅपनीज, कोरियन्स, नॉर्थ कोरियन, साऊथ कोरिया, युरोप, हे पहिला रणकेला आमच्या नशिबात असायचे. ड्रॉ जो असायचा, फर्स्ट सेकंड थर्ड ABCD असे ते ग्रुप असायचे. त्याच्या प्रत्येक ग्रुप मध्ये हे सगळे बलाढ्य माणसं असायची. काय करणार आम्ही सांगा तुम्ही. त्यांचा गेम टफ असायचा, अगदी टफ. म्हणजे एक तर त्यांच्याकडचे सगळे रबर वेगळे असायची. आणि म्हणजे टेक्निक पासून साधन, त्यांना मिळणाऱ्या साधनांच्या पर्यंतच्या बऱ्याच गोष्टी. आणि असं व्हायचं की त्यांचे, आणि कसं माहितीये का विजय, आम्हाला ते 5 होते पॉइंट पण द्यायचे त्यावेळेचं. म्हणजे आमच्या वेळेचं होतं. पण 5 वरती पॉइंटच नाही. त्याच्यामुळे आम्ही ते नाराज असायचो. पहिल्या ग्रुप मध्ये चायनीज, दुसऱ्या ग्रुप मध्ये जॅपनीज, तिसऱ्या ग्रुप मध्ये कोरियन, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया. झालं चॅम्पियनशिप त्यांच्यातच असायची. आणि शेवटी फायनल वर्ल्ड चॅम्पियनशिपची काय असायची, चायनीजच अफेअर सगळं. त्यांच्याच पुढे असायचे फायनलला. म्हणजे एवढी त्यांची मास्टरी. म्हणजे आता द वर्ल्ड चॅम्पियन्स काय बोलू शकतो आपण. पण त्यांचं टेक्निक समजायला आम्हाला इतका काळ जावं लागला ना. आता आमच्या पोरी बात्रा बित्रा खेळतात, ह्या पोरी अतिशय छान खेळतात. अगदी मी ठणकावून सांगेन की बाबा खरोखर टेक्निक समजायला सुद्धा माणसं काय माहितीये का चांगले कोच लाभावे लागतात. आणि हे आमच्या फेडरेशनने, आमच्या वेळेला कुठले कोच होते, कोण होते सांगा तुम्ही आमच्या वेळेला कोण. आमच्यातलाच खेळाडू रिटायर झालेला असत, तोच आमचा कोच असायचा. असे कोच होते. आम्हाला इंटरनॅशनल कोच कधी मिळाले सांगू, जेव्हा आम्ही ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायला लागलो बाहेरच्या, तेव्हा मग फेडरेशनने एक चायनीज कोच आणला होता, पाक यू गिल म्हणून. मग त्यानं आम्हाला काय केलं की फेडरेशनला सांगितलं की एक 6-6 महिन्याचा तुम्ही कॅम्प लावा, तर ह्या मुलांना मी ट्रेन करू शकतो. बरोबर आहे ना. त्याचे एका 4 भारतीय कोच आणि परदेशी कोच काय फरक असायचा जाणवायचा तुम्हाला? म्हणजे फरक म्हणजे कसा की माझ्या वेळेचा काळ वेगळा होता विजय. नाही, तुमच्या वेळेचं सांगा, आपण नंतर बघू. आधी तुम्ही अनुभवलाय. आमच्या वेळेला कोण कोच होते, कोण कोच होते? माझ्या वेळेला कोण होते कोच? मीच कोच. कोण होता बरोबर आहे. बाबा बसले आले. म्हणजे इथं लोकल तुमचे कोच ते, असं नॅशनल लेवलला कोच नावाची भानगड नाही. रेल्वेची टीम, इंटर रेल्वे कोल्हापूर आम्ही इंडियामध्ये खेळतो, तेव्हा रेल्वेचेच मॅनेजर असायचे. मॅनेजरला काय येतं सांगा तुम्ही, काय येतं मॅनेजरला? काय समजायचं, काहीच माहिती नाही. मग जे कोच असायचे जी जगन्नाथ म्हणून, तो टीमचा कॅप्टन होता, स्वतःच्या मेन्स टीमचा. तो आमच्या वेळेला कसा येणार सांगा. आमच्या मॅचेस वेगळ्या असायच्या, त्यांच्या मॅचेस वेगळ्या असायच्या. तसं सांगणारे असायचे कोण नव्हतं. पण आम्ही आमच्या डोक्यानेच आम्ही खेळत होतो विजय. खरं सांगायचं, जे मला कोल्हापूरात शिकवलं गेलं आहे तेच मी तिथं वापरतो. नाही, पण तुम्ही म्हणला की चायनीज कोच तुम्ही तुमच्या काळात आला, तर तो काय फरक काय असतो? काय झालं, फेडरेशन प्रोफेशनली ऍटिट्यूड काय बदल असतो? कसं झालं, आम्ही मला वाटतं मलेशियामध्ये एशियन चॅम्पियनशिपचा मी, इंदुपुरी, मोनालिसा बरुआ, आम्ही 3 जणी सिलेक्ट झालो मलेशियामध्ये. तर तिथे गेल्यानंतरला टीम चॅम्पियनशिपला आम्ही सुद्धा ब्रॉन्झ घेतलं. 4th प्लेसला आम्ही आलो, पण आम्ही ब्रॉन्झ घेतलं टीम चॅम्पियनशिप. मी आणि इंदुनी आम्ही हरलो कोणाकडून? कोरियाकडून हरलो, नॉर्थ कोरियाकडून आम्ही हरलो. नॉर्थ कोरिया चॅम्पियन झाले. मग त्यांच्याकडनं आम्ही हरलो, 4थ्या प्लेस आम्हाला ब्रॉन्झ मिळाला. पण ओपन टुर्नामेंट जेव्हा सुरू झाले, सिंगल्स सुरू झाल्या, टीम चॅम्पियनशिप संपल्या, सिंगल्स जेव्हा सुरू झाल्या, तेव्हा आमच्या इंदुपुरीनं वर्ल्ड चॅम्पियनशिपला स्ट्रेट 3 मारलं.
बर. मग त्यावेळेला कोण कोच होते? आम्ही सांगणार इंदूला, इंदू असं खेळ तसं खेळ, अगदी म्हणजे जे काय सांगायचं असं त्यावेळी तिथं उभं राहून आम्ही सगळं सांगतो. पण इंदूला काय ते कळलं माहिती नाही, पण तिने 3-0 तिला मारलं. वर्ल्ड चॅम्पियन फर्स्ट राऊंडला आउट. पण नंतर इंदू चायनीज प्लेअर कडनं हात ते सोडून द्या, पण पहिला झटका इंदूने आमच्या त्या नॉर्थ कोरिया बाईला दिला. मग इथं कोण कोच आले आम्हाला सांगा तुम्ही? काय फिजिकल आमचं ट्रेनिंग होतं आम्हाला त्यावेळेला. जे आम्हाला जेवढं सहन होते तेवढं आम्ही फिजिकल ट्रेनिंग करत होतो. काही नव्हतं आम्हाला फिजिकल ट्रेनिंग. आम्हाला कधीपासून जेव्हा तो चायनीज कोच आला तेव्हा आम्हाला कळलं की त्यांच्या कंट्रीमध्ये त्या वातावरणात त्यांना फिजिकल ट्रेनिंग किती केलं तर त्यांना ते प्रॉब्लेम नाहीये. पण आम्ही पतिळासारख्या ठिकाणी जायचं एवढ्या कडक थंडीमध्ये आणि एवढा सगळं, तरी सुद्धा त्यांना आम्हाला आमच्याकडनं सगळं करून घेतलं. जवळजवळ ते प्रत्येक टुर्नामेंट, इंटरनॅशनल टुर्नामेंटला आम्ही पतियाळ्यामध्ये आमच्या कॅम्प असायचे, 3-3 महिन्याचा कॅम्प असायचा. तो स्वतः उभा राहायचा. झालं कसं, तो जेंट्स आणि लेडीज आम्ही एकत्रच, म्हणजे आम्ही किती 3 जणी आम्ही सिलेक्ट झालो होतो वर्ल्ड चॅम्पियनशिपला, आणि मुलंही काही ते 5 का 6 जण होती. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, त्या मेन्स टीम मध्ये डिफेन्सिव्ह प्लेअर कोणी नाही, लेडीज मध्ये बी डिफेन्सिव्ह प्लेअर. त्याच्यामुळे काय व्हायला, हा चायनीज कोच मला फार राबवा, जा मला की जेंट्स मध्ये जाऊन खेळ, जेंट्स मध्ये तू खेळलं पाहिजेस. एक तर कसं झालं, जेंट्सच्या लोकांनी डिफेन्स अगेन्स्ट टॉपस्पीडची प्रॅक्टिस व्हायला लागली, जे त्यांना नव्हती तिथं कोण डिफेन्सिव्ह प्लेअर. माझा अपसूट तिथे मला प्रॅक्टिस मिळायला लागली. हे त्या कोचने ओळखल्यानंतर की प्रॉमिसिंग प्लेअर कोण असेल तर शैलजा आणि इंदू, हे त्याने तिथं आजमावून त्याच्या पद्धतीने आम्हाला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. पण आम्ही त्याचं त्या ट्रेनिंगचं आम्ही खरोखर अगदी आभार मानतो. म्हणजे आम्हाला उशिरा का होईना आम्हाला हे सगळं मिळालं. पण आता कसं आहे की तुम्हाला पाहिजे तसे कोचेस मिळत आहेत, बरोबर आहेत, अवेलेबल आहेत. आता ह्या मुली ज्या आमच्या जिंकतायत, श्रीजा अकुला, आणखीन मयंक बात्रा, हे ते इंग्लंडचा कोच आहे. बरोबर, त्याला तो अजून आहे, तो फेडरेशन त्यांना अपॉइंट केलेला आहे. आणि आता कसं कमलेश मेहता वगैरे सगळे लोक तिथं आल्यामुळे ना फेडरेशनला सांगू शकतात की नाही तुम्ही ह्या लोकांना बोलवा आणि आमच्या पोरांना द्या. त्या जोरावर ते आमच्या पोरी इतक्या छान खेळतात. हे जर आम्हाला त्यावेळेला मिळालं असतं तर किती बरं झालं असं सांगा तुम्ही. असं पण आम्ही तुलना करतो, ते ठीक आहे, त्यावेळेचे दिवस होते, होऊन गेलं. आम्हाला जे करायचं होतं आम्ही केलं टाकू. पण पहिली कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप म्हणजे भारताला मिळून होती मी आणि इंदुपुरी ऑस्ट्रेलिया. अशा पद्धतीचा आमचा ह्या खेळाचा इतिहास आहे. पण झालं कसं, ठीक आहे, मग छत्रपती अवॉर्ड आलं, अर्जुन आलं. अर्जुन पुरस्कार तर मला इंदोरला डिक्लेअर झाला. अर्जुन पुरस्कार काय झालं? इंदोरमध्ये मी सेंट्रल झोन खेळायला गेले होते त्यावेळी डिक्लेअर झाला तो. आणि ते सुद्धा कसं, त्यावेळेस सिक्की नायडूंची मुलगी माझ्याकडे आली, स्वतःहून आली, एवढे मोठे हे घेऊन गेले प्रेझेंट, काय सगळं स्वीट्स, आणि की शैलजा हॅट्स ऑफ म्हणाले. मला माहिती नाही की सिक्की नायडूंचीच मुलगी आहे. मग तिने माझ्यासाठी तिने पार्टी तिथे इंदोरमध्ये दिली. हा एक इन्सिडेन्स मी शक्य नाही. एक विषय राहिला, तुम्ही रेल्वेतली रोकडी बदलली कधी? रेल्वे ते नोकरी सांगते तुम्हाला. त्यावेळेला मला वाटतं मी ईस्ट झोन खेळायला लखनौला गेले होते. तिथे मला कावेरीची लागण झाली, कळलं नाही मला ते. मग ते मॅच मी अर्धवट सोडली फायनलची, आणि मी ट्रेन मिळेल तर निघून मी मुंबईत आले. तोपर्यंत मला काही कळत नव्हतं काय झालं, सिव्हिअर होती ती. आणि मुंबईत आल्यानंतर मी ज्यांच्याकडे मी राहायची ते म्हटलं की शैलजा आपण बॉम्बे हॉस्पिटल जाऊया, तुम्हाला दाखवायला चला. म्हणून ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ते त्यांनी सांगितलं की ही कावीळ आहे, ह्याला औषध म्हणते. ते औषध मला खूप औषध दिली, त्याच्यामुळे मी पुन्हा कोलॅप्स झाले. आणि मग मी माझ्या वडिलांना कळवलं की असं असं मी कोल्हापूरला येते. कोल्हापूरच्या गाडीमध्ये मला बसवलं, कोल्हापूरला मी आले, म्हणजे मध्येच ऍक्सिडेंट झाला. मी मागच्या सीटवर पुढच्या सीटवर फेकली गेली. बापरे. इथं मला लागलं बरंच. मला त्या आजारपणात असताना कोल्हापूरला येत असताना मला खूप लागलं मागे. मग वडिलांना मी सांगितलं की असं, मग ते मला घेऊन गेले. तर त्यावेळेला मला असं होतं की घरच्या लोकांनाही काही कळत नव्हते की काय करायचं, आणि मला धनुर्वातासारखी मी वाकडी होत होते प्रत्येक वेळेला. असं काय ते विचित्र झालं, म्हणजे कावीळ तर होतीच. पण त्यावेळेला आमचे डॉक्टर, जे फॅमिली डॉक्टर, ते वेलोरला गेले होते, ते नव्हते इथे. म्हणून मी सीमा ते राशीनकर म्हणून इथे आमच्या गायनिक होत्या,
त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की असं बघितलं तर त्याच्यापूर्वी कोल्हापुरात एक ख्यातनाम डॉक्टर होता, मी नाव सांगणार नाही, त्याने मला कॅन्सरची ट्रीटमेंट दिली बापरे. आणि त्याचेच अजून मला हे भोगायला लागतंय. कॅन्सरची ट्रीटमेंट दिली आणि हे आमच्या राशीनकर मॅडमने ओळखलं आणि ते म्हणते शैलजा तू ही ट्रीटमेंट कोणी दिली, नाव सांगितलं नाही. म्हटलं असंच लोक बंद काय म्हणा की तुम्हाला कावीळ झाले तुम्ही हे काय ताबडतोब त्यांनी मला घेतलंय हॉस्पिटलमध्ये, स्वतःच्या हॉस्पिटल ऍडमिट 6 महिने म्हणजे कावीळ असताना डॉक्टरने कॅन्सरची ट्रीटमेंट दिली आणि बॅकग्राऊंड अशी तयार केली की शैलजा ताई आता इथून पुढे खेळू शकणार नाहीत. बर. काय इंटेन्शन होतं मला नाही. माझ्या वडिलांना खूप मोठा मेंटल शॉक बसला होता तेव्हा. मग शेवटी राशीनकर मॅमनी मला ही किती सालची? साधारणपणे चायना नंतरची गोष्ट आहे. हे नॅशनल चॅम्पियनशिपच्या अगोदर बघा, इंदोर नॅशनलच्या अगोदर किंवा इंदोर नॅशनल नंतर लगेचच इंदोर नॅशनल नंतर लगेच 1980 त्याच्यामुळे मी बऱ्याचशा टुर्नामेंट खेळू शकले नाही. मुंबईचा सीझन खेळू शकले नाही, कोल्हापूरचा सीझन खेळू हंतुनाच खेळून होते मी. हे असं ह्या प्रकरणामुळे मला मग इंटर रेल्वेच्या टुर्नामेंटचं मला पत्र आलं. साऊथ सेंट्रलच्या लोकांनी पत्र पाठवलं की असं शैलजा ताई तुम्हाला खेळायला पाहिजे, तुम्ही खेळलंच पाहिजे. म्हटलं मी खेळू कशी, म्हटलं मी. तोपर्यंत आमच्या वेळेचे डॉक्टर आले, मी त्यांना डॉक्टर असं असं आहे तर तू काही खेळू शकणार नाहीस, एक अजून 2-3 महिने तुला काढले पाहिजे. ते मी त्यांना तसं कळवलं रेल्वे बोर्डाला की म्हटलं असं असं मी जॉन्डिसने आजारी आणि मी काही खेळू शकत नाही. त्यांना विश्वास नाही बसला. नाही मग तुम्ही आता ताबडतोब निघून या. नाही मग माझे डॉक्टर मी सर्टिफिकेट सगळं प्रोड्यूस केलं. पण मग ते झालं त्याच्यानंतर मी काय म्हटलं, डॉक्टर काय म्हटले शैलजा तू माझ्या अंडर ट्रीटमेंट घेतेस, तू फक्त मी तुझा स्टॅमिना किती आहे हे जज करतो आणि मग तू टुर्नामेंट. म्हणून त्यांनी मला फक्त पुण्यात एक टुर्नामेंट डिफेन्स अकाउंटशी मला टुर्नामेंट खेळायला परमिशन दिली. तिथे मी चॅम्पियन आले. ते नोटीस केलं रेल्वे बोर्डाने आणि मला की तुम्ही तिथं खेळताय, मग इंटर रेल्वे तुम्ही काय खेळत नाही. इंटर रेल्वे होते कुठे मद्रासला. तो प्रवास मला झेपणारा नव्हता हे त्यांना सगळं एक्सप्लेन केलं. शेवटी माझ्या वडिलांनी रेसिग्नेशन लेटर तयार केलं, नको म्हणाले आपल्याला हे. माझे ऍक्सेप्ट सुद्धा केलं नाही रेल्वे बोर्डाने, माझ्या कोर्टात केस टाकली. कोर्टात केस टाकली त्याच्यामुळे मी टुर्नामेंट खेळू शकत नव्हते. हे महाराष्ट्र असोसिएशनच्या लोकांनी लक्षात घेतलं, शैलजा खेळत कशी नाही, काय खेळ. त्यांनी सगळी सखोल चौकशी केली आणि असं हे प्रकारे म्हटलंय की ते माझ्या बाजूने उभे राहिले कोर्टात. बर, हे कसं काय शक्य? कोर्टात म्हणजे तुम्ही रेल्वे बोर्डाकडून खेळत नाही पण अन्य कुणाकडून खेळण्याची बंदी होती? बंदी होती, पण टोटली बंदी घातली मला त्यांनी. आणि मग मी काय केलं, मग महाराष्ट्र असोसिएशनचे लोक म्हटले काय होते बघा चल, म्हटलं माझ्या. मग ते मला घेऊन गेले बँगलोर नॅशनल्सला. तिथे खेळ म्हणतो तू काय म्हणता. त्यातला एक सेक्रेटरी होता, तो वकील होता. मी तुला हमी देतो म्हण की तुला का बंद करता येते. एक तर सगळं सर्टिफिकेट तर जोडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या, म्हणजे तुला फर्स्ट टुर्नामेंट तू खेळतेस. मग तिथून पुढे रेल्वे आमचा तो सेक्रेटरी होता महाराष्ट्र असोसिएशन, तो लढला आणखी मला खेळायची परमिशन आली की मी फायनल खेळ. त्यावेळी इंग्लिश पहिल्यांदा फायनल घातली. मी रेल्वेचा राजीनामा दिला. वर्षभर मी घरात होते, कुठे गेली नाही, काही नाही. मग RCFने मला जॉईन केलं, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. ह्या लोकांनी मला ऑफर दिली, तेव्हा मी जॉईन झाले. ते सुद्धा मला कोल्हापुरातच मला हवी होती, म्हणजे ते कोल्हापुरातच त्यांनी. हा माझा टर्निंग पॉईंट होता नोकरीतला. तिथंच मी रिटायर झाले. पण आमच्या RCFने मला खूप मदत केली, पण म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज दिल्या. म्हणजे मला टेलिग्राम आला किंवा, आणि त्यावेळी टेलिग्राम यायचे, फोन असं व्हायचा. आणि मग म्हटलं तर हे कसं काय. मग ते मग नंतर मग ते कंपनीला कळवायचे की शैलजाला असं टुर्नामेंटला खेळायला जायचंय. मग त्याच्यात मग मी टुर्नामेंट खेळ, मग त्यांनी मग स्पेशल लीव वगैरे सगळं ऑन ड्युटी वगैरे सगळं त्यांनी ते केलं ते बरोबर. त्याबद्दल म्हणजे मला छान गेला, म्हणजे माझा नोकरीचा काळ RCFला चांगला गेला का. पण आता तुम्ही साधारण जवळजवळ निवृत्तीनंतर 40 वर्ष मुलांचे प्रशिक्षण वगैरे घेतलं, म्हणजे मुलांना टेबल टेनिस शिकवण्याचं काम तुम्ही अतिशय निष्ठापूर्वक असं केलं ना. तर अलीकडं हे
मुलांचं प्रशिक्षण आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे बघताना एक गोष्ट लक्षात येते की पालकांना पालक ठरवतात मुलांनी काय कुठला खेळ, म्हणजे आपल्या मुलानं क्रिकेट खेळायचं, आपल्या बरोबर. मुलानं टेनिस खेळायचं किंवा हे, तर ही पालकांची भूमिका त्या संदर्भात तुमचे अनुभव काय आहेत, तर प्रत्यक्षात काय ऍटिट्यूड असायला, पालकांचं काय असं भूमिका असायला पाहिजे मुलांच्या क्रीडा क्षेत्रातल्या भवितव्याच्या बाबतीत? कोचिंगला सुरू करायचं म्हटल्यानंतर माझा कसं झालं की मला कुठं करायचा हा मोठा प्रश्न झाला. एक तर कसं की टेबल टेनिसच्या चांगल्या क्षेत्रात मी बाहेर पडले आणि तो माहोल म्हणजे डोळ्यासमोर सारखा येत होता. अरे आपण हेच टुर्नामेंट्स पण वाचायला मिळायच्या, ऐकायला मिळायचे, हे चॅम्पियन झाले, ते चॅम्पियन झाले, इंदूपुरी चॅम्पियन झाले, 8 वेळा नॅशनल चॅम्पियन झाले, माझ्या रिटायरमेंट नंतर ते 8 वेळा नॅशनल चॅम्पियन झाले. हे सगळं डोळ्यासमोर आलं तर असं उदास वाटायचं, आता काय करायचं. पण मग मला माझे एक दुसरे जे आहेत स्नेहांकित आहेत, ते म्हणाले की शैलेश तू घरात बसण्यापेक्षा कोचिंग सुरू कर, पण ते जागा कुठे आहे, इथून सुरुवात होती माझी. तर म्हटलं जागा कुठे म्हणल्यानंतर मी कसं केलं, त्याला नरेंद्र देसाई होते आपले, एमा देसाईंचे चिरंजीव, क्रीडा अधिकारी होते, जिल्हा क्रीडा अधिकारी होते त्यावेळेला. मग त्यांना जाऊन मी भेटले. तर मग कसं होतं, स्टेडियम नुकतंच बांधलेलं होतं. स्टेडियम बांधण्यापूर्वी मी कोचिंग कुठं करत होते, खाली करत होते. पॅव्हिलियन होतं बघा पूर्वीच, तिथं खाली आतल्या बाजूला नंदकुमार शिंदे तिथे होते, DS होते, नंदकुमार शिंदे, नंदू शिंदे, आणि पुढे पाटोळे सर होते. पाटोळे सर ज्युडोसाठी होते. बिभीषण तिथल्या आतल्या बाजूला होता. तर मला म्हटले कोणतरी, नाही सकाराम बापू म्हटले मला, सकाराम बापू खराडे त्यावेळेस तिथे होते, त्या बरोबर. तर ते म्हटले शैला तू काय म्हटलं असं असं आहे, चल की तुला देतो म्हणा. मग त्यांनी काय केलं, बिभीषणला तोपर्यंत सांगितलं की जरा थोडी तुझी जागा शैलाला दे, आणि मग तो काय बिचारा नाही म्हणत नाही, त्यानं मला दिलं. मग त्यानं काय केलं, त्यानं पुढं घेतलं आणि मला सगळी मागची जागा दिली. मग तिथं मी 3 टेबल टाकली. स्टेडियमच्या लोकांनी पण मला टेबल दिलं, मी माझी 2 स्वतःची टाकली. मग हे तिथं माझा टेबल टेनिसचा पोरांची शिकवायची सुरुवात झाली. त्यातली पहिली बॅच फार चांगली, फार सिन्सिअर पोरं होती. म्हणजे खेळ म्हणजे खेळ असं करणारी पोरं माझ्या हाताला लागली. त्याच्यामध्ये ऋता देसाईच्या नावाची मुलगी, होय आठवते, ऋता देसाई, ती गेली नॅशनलचा, 3 वर्ष नॅशनल गेली, येताना ब्रॉन्झ गेली. तिच्यासाठी मी महाराष्ट्र असोसिएशनच्या लोकांशी खूप भांडले होते. म्हणजे तुम्ही खच्चीकरण करताय म्हणतात तुम्ही मुलांचं, टॉपला भेटवायचो, पहिल्या राऊंडलाच टॉपला भेटवायचं, म्हणजे टॉप स्टुडंट असतात त्यांना भेटवायचं. असं कोल्हापूरच्या मध्ये अन्याय व्हायला मी उठून उभी राहिली. म्हटलं का टॅलेंट आहे त्या पोरीकडे, खेळू द्या म्हटलं तिला. मग तिथं तिने पुण्याच्या सगळ्या पोरीनं मारल्यानंतर तोंड त्यांची बंद झाली. मग तिथून ती महाराष्ट्र बी टीम मधनं 3 वर्ष नॅशनल खेळली, ब्रॉन्झ मेडल घेऊन येताना आली. तेवढी ती बोलली, फार सिन्सिअर. म्हणजे परवा तिने एक किस्सा सांगितला मला, शहरात ते म्हणा की मी नाशिकला असते म्हणा की तिथल्या जिमखान्यामध्ये मी खेळायला गेले तर माझं पुशिंग बैठक तिथल्या लोकांनी शैलजाची स्टुडंट आहे का तू, असं. म्हणजे जे आम्ही काय केलं ना ते जेन्युइनली केलं. म्हणजे असं काही हे नाही की बाबा थातूर मातूर शिकवलं, पण मला जे पाहिजे ते त्या मुलांच्याकडनं मी काढून घेत होते. मग किती भले वेळ होते. पहिलेच वाटावं तुम्ही तेच ते शिकवताय, म्हटलं तुम्ही बोलायचं काय कारण नाही, म्हटलं मला जे पाहिजे ते म्हटलं मी करते. मग अशी मुलं मी घडवली. त्याच्यामुळे हे असं ऐकायला मिळतं की ऋता देसाई तिथे खेळायला गेली तर मला की असं झालं, पण ठीक आहे म्हणजे पोचपावती मला मिळाली. नंतर त्याच्यानंतर काही 2-3 मुलं स्टेट लेवलला गेली. असा आमचा प्रवास. तेव्हा कोल्हापुरात टुर्नामेंट थांबलेल्या होत्या. टुर्नामेंट थांबल्या होत्या, करणार कोण, बाबा मस्ते पण थकले होते. कोण असोसिएशन घेणार, सगळं. त्या दिग्विजय खानविलकर प्रेसिडेंट होता आमच्या. त्या दिग्विजय हा माझ्याकडे रोज माझ्या जुन्या टेबल घरात खेळायला यायचा. येत होतं माझ्या बरोबर, आणि त्यांच्या बरोबर यायच्या. हे एक इन्सिडेंट सांगते तुम्हाला. मग शैलजा दिग्विजय बाबा तुम्ही शिकवायचं, त्या बिचाऱ्या इथनं चालून रिक्षातनं कशात तरी यायच्या आणि ते माझ्या घरी थांबायचे. दिग्विजय माझ्यावर खेळायला तिथं असायचं. हे असं पण होतं. त्याच्यामुळे हे अशी मुलं तयार झाली, आम्ही एकत्र खेळलो. मग तो नॅशनल्स आम्ही त्याला नेलं दिग्विजयला, ज्युनियर नॅशनल्समध्ये, तिथं तो खेळला. नंतर मग काय ऋता देसाई तयार झाली. अशी सगळी मुलं स्टेट लेवलला, इंटर डिस्ट्रिक्टला, स्टेट लेवलला, स्टेट चॅम्पियनशिप, नंतर इंटर स्कूल्स नॅशनल्सला मुलं गेली. पण मग कुठं मला सेटबॅक बसतो हे की पेरेंट्स आडवे पडतात.
10वी 12वी म्हटलं की पेरेंट्स मला 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 जो सेटबॅक बसायचा ना, 10वीला गेला की बस खेळ बंद. हातात रॅकेट आणण्यापासून त्या मुलाला म्हटलं मी उभं केलेलं आहे. फुटवर्क कसं पाहिजे, कसं उभं राहायला पाहिजे, ही माझ्या वडिलांची शिकवण मला. त्यांनी काय केलं पाहिजे, किती खांदे खाली सोडले पाहिजेत, कसं बॉल नजर कसं पाहिजे, आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे की मी ट्रान्समध्ये कधी कसे जाणार, ट्रान्समध्ये कसं जायचं ते सुद्धा मुलांना मी शिकवलं विजय. की तुम्ही होतालचं सगळं जग विसरलं पाहिजे, फक्त बॉल आणि तुम्ही, हे सुद्धा त्या मुलांना. त्याच्यामुळे एक ती पिढी जी होती ना माझ्याकडे, ती पोरं अतिशय छान खेळत होती. 10वी 12वीला गेलं की ते सगळं गॅपच पडायचा. मग मला इतका सेटबॅक बसला, मी पुन्हा मागे यायची, पुन्हा नवीन फळी तयार करायची, म्हणजे हातात रॅकेट धरण्यापासूनच हे होते, उमेद होते, तोपर्यंत करत राहिले. मुली घडल्या, काही मुली आता इंटर स्कूल्स, आम्ही स्कूल नॅशनल्सला गेल्या, तिथनं त्या मेडल घेऊन आल्या स्कूल नॅशनल्सला. महाराष्ट्र बी टीम मध्ये होत्या सगळ्या मुली. इथंपर्यंत केलं मी, नाही असं नाहीये. पण मग हे असं नंतर मग काय व्हायला लागलं की स्टेडियम बांधायचे प्रस्ताव आला, ते तिथं सगळं संपलं. टेबल टेनिस जवळजवळ मी 4 ते 5 वर्ष मी टेबल टेनिस खेळू शकत. ती स्टेज दारा कुठे, हा एक मोठा प्रश्न होता. मग तिथं झालं कसा, तो सेटबॅक. मग स्विमिंग पूल तयार झाला. तोपर्यंत मी हॉल शिरीष बेरीला सांगितलं की बाबा हे हॉल म्हटलं मला टेबल टेनिसचा करून दे. जिथं राम सारंग कोचिंग करत होता कुस्तीचं, तो ऍक्च्युअली टेबल टेनिसचा हॉल. ते मला राम तिथे येऊ दिलं नाही. मला टेबल टेनिसची टेबल मी ठेवणार कुठे. मग मी नरेंद्रला सांगितलं, नरेंद्र असं ते तुम्हाला माहिती आहे नरेंद्र म्हणजे काय, कोण तुम्हाला हे करते. मग कोल्हापुरात एक स्पेशल अशी शिवी मारली, कोण तुम्हाला करत नाही बघूया. चला म्हटलं बघितलं तर हा आतमध्ये बसला. ठीक आहे म्हटलं, त्यांचं चालू आहे म्हटलं, मी कशाला आपण हे करायचं. तर मग मग मी काय केलं, मग नरेंद्र पण म्हटलं त्याला ते तुम्ही टेबल टाका म्हटलं. आणि तिथं ते मध्ये पार्टिशन नव्हतं, काय नव्हतं, सगळं ओपन हॉल होता ना, वरती सगळं ओपनच होतं. इथं की तुम्ही तुमची टेबल टाका. ती 2 टेबल मी टाकली होती, तर त्या दोन्ही टेबल पहिला नसले होते, मोडली होती टेबल. हा इन्सिडेंट झाल्यानंतर मी थांबले. मग मी काय केलं, मग नरेंद्रला विचार म्हटलं काय करायचं. तर ठीक आहे शाला ताई, आपण कलेक्टरांच्याकडे जाऊया. मग आम्ही कलेक्टरांच्याकडे गेलो. पण ते कलेक्टर त्यावेळेला कोण बरं होते, अजित कुमार जैन होते, दराडे साहेब होते. दराडे साहेब होते. तर त्यांना जाऊन मी भेटलो. तर मग म्हणाले की काय झालं म्हणते असं. मग त्यांना कळले माझी ओळख वगैरे सांगितलं. नरेंद्रने पण सांगितलं काय अडचण आहे म्हणते, असं आहे. मग ते स्वतः आले. म्हटलं हा आतला जो कुस्तीचा हॉल आहे तो जायची, म्हणजे रूफ वगैरे मी इतकं वरती घेतलेलं आहे की लाईट म्हणजे लोकांच्या म्हणजे मुलांच्या तोंडावर येऊन अशी सिस्टम मी करून घेतलेली होती. म्हटलं हा हॉल आहे. म्हटलं ते झालं कसं, तो बहुतेक कुस्तीच्या ह्याच्यावर त्यांचे वडील कोणते कुस्ती खेळत होते पूर्वी दराड्यांच्या, मग त्याच्यामुळे रामचंद्रच्या वडील यांची ओळख होती. त्यांनी मागितलं त्यांनी देऊन टाकलं. मग म्हणा की तुम्ही इथं काय करतो, तुम्ही इथे पार्टिशन मारा आणि इथे तुम्ही 3 टेबल टाका. मग ती टीम मी माझ्या खर्चाने सगळं करून, मी लाईट सिस्टम वगैरे, मी कुठे काय कोणा शास्त्राची एक मदत नाही, मी तिथे ते सगळं करून घेतलं आणि 3 टेबल टाकून मी मागच्या वर्षीपर्यंत मी तिथं कोचिंग सेंटर होतं. पण मला माझ्या जुनं जे होतं ना, मी जे आपलं बीबीशन आम्ही सगळे खेळत होतो खाली, तिथं अजित कुमार जैन आले होते खेळायला. स्वतः खेळले माते तिथं, मी बघितलं त्यावेळेला. आपण त्यावेळी स्टोरी केली होती एक. म्हणजे तेच सांगते मी, म्हणजे हे असे पण लोकांचा दृष्टिकोन असतो, तसाही आहे. मग ते झालं कसं, मग ते नवीन स्टेडियम बांधल्यानंतर मग आम्ही तिथं गेलो. स्विमिंग पूलचं उद्घाटन होतं, तुम्हाला आठवतंय का बघा. तर शरद पवार आले होते, अजित कुमार जैन तिथं होते. ते सगळं त्यांचा तो पॅराफिन सगळं. कारण मी मुलांना घेऊन पायऱ्यांच्यावर बसली होती. स्विमिंग पूल मला सगळं सांगितलं, अजित खराडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळे घेऊन तिथे येतो. मग आम्ही जाऊन तिथं बसलो. तिथनं मला ओळखलं. पवार साहेब म्हटलं की ह्यांना सांगितलं जैनना, तिला बोलून घेऊन इकडे माझ्याकडे. विजय सांगायचं म्हणजे मला तिथं बोलून घेतलं, असे बसले होते. तू पुण्याला चल म्हटले माझ्यावर. नुकतीच क्रीडा प्रबोधिनी सुरू करणार होती, त्याची तू प्रिन्सिपल होतीस का बघ. काय कुठं काय 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 म्हणायचं हे सांगा की तुम्ही.
अर्जुन अवॉर्डच्या वेळेला सुद्धा माझी एक फाईल माझी रिजेक्ट होऊन आली होती दिल्लीहून. स्वतः पवार साहेब घेऊन गेलो. काय म्हणायचं मग. ह्याच्यावरती त्यांनी मला बरं ओळखलं. शैलजा बसले का मीच दाखवलं. हा म्हणलं समोर. मग असं इतके काही माणसं मला भेटत गेली. त्या ह्याच्यावरती माझा खेळ बघायला ते छत्रपती अवॉर्ड द्यायचे की नाही हे बघायला शरद पवार, बुवा साळवी ही सगळी दिग्गज मंडळी औरंगाबादला आली. कसा क्रायटेरिया असतो बघा. छत्रपती अवॉर्ड द्यायचं म्हणजे त्या काळात द्यायचं म्हणजे तेव्हा ते खेळाडूचं बिहेवियर कसं आहे, कॅरेक्टर कसं आहे, घरची परिस्थिती कशी आहे, तो खेळतो कसा, वागणं कसं आहे, हे सगळ्या क्रायटेरियामधले आम्ही उतरलो. आणि हे बघण्यासाठी प्रत्यक्ष बघण्यासाठी शरद पवार मॅच बघायला माझी अशी बसली होती. खरंच आहे का. म्हणजे असं होतं त्यावेळेला. त्या ह्याच्यावरती मला छत्रपती अवॉर्ड डिक्लेअर झालं. तेव्हा तिथंच त्यांनी डिक्लेअर केलं. हे असे माझ्या आयुष्यातले म्हणजे ही जी मंडळी जी आहेत ना ह्यांनी मला खूप तारले. त्याच्यातच त्यांनी मला गौरव पुरस्कार आणि काय पाहिजे आपला महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांनी तिथे डिक्लेअर केला. हे सगळ्या अशा गोष्टीमुळे होत गेलं, करिअर घडली. पण एक म्हणजे खरं की मी बघतो माझे वडील आणि बाबा भोसले आणखी पवार साहेब यांना मी कधीही विसरणार नाही, केव्हाही विसरणार. खरं खूप मदत त्यांनी केलेली मला. आता आणि काय पाहिजे सांगा तुम्ही. आता आयुष्य फुलफिल आहे, छान आहे. आता इतकी वर्ष टेबल टेनिसचं नामस्मरण होतं विजय. आता परमेश्वराचं नामस्मरण सुरू आहे. काळ 70 वर्षापूर्वीचा काळ, त्या काळात तुम्हाला खेळासाठी करायला लागला स्ट्रगल आणि त्यानंतरच्या काळात तुम्ही. आणि विजय सांगा स्ट्रगल म्हणजे असा होता ना 12 वर्षानंतर मी नॅशनल चॅम्पियनशिप घेतली. 12 वर्ष एक तपानंतर मी नॅशनल चॅम्पियनशिप घेतली. तोपर्यंत मी सेमीफायनल, फायनल, सेमीफायनल, फायनल 12 वर्षे खासली. मला कोल्हापुरात हे सगळे खेळाडू आमची मंडळी होती, बाबा भोसले त्यांची बायको, कोल्हापूर पाय ठेवायचं नाही म्हणजे नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आल्याशिवाय अशी मला जाताना धमकीच द्यायची. कारण आम्हाला सोडायला यायचे स्टेशनला सगळे लोक. मग हे काय तर त्या वर्षी जेव्हा मी नॅशनल पहिली खेळले विजय सांगायचं म्हणजे बाबा भोसले मी आम्ही लोक मिक्स टेबलला पडलो. आम्ही मद्रासला गेलो होतो. बाबा भोसले पण टीममधनं यायचे ना. तर त्यावेळेला रशियन प्लेयर त्यांच्यावर पहिली मॅच आमची मिक्स टेबलची. आणि मी आणि बाबा आम्ही दोघे डिफेन्सिव्ह. आणि माझ्याकडं साधी रॅकेट ओबर आहे आपला रविया ओबर आहे त्याच्या वडिलांनी दिलेली रॅकेट होती माझ्याकडे, स्पॉन्जची रॅकेट. आणि त्या रॅकेटने खेळायची. समोर रशियन प्लेअर मिक्स टेबल्सला. त्या माणसाला सांगायचं म्हणजे माझं चॉप उचलता येईल. बाबा मला सारखे शाळेला हा चॉप टाक, असा बॉल टाक, तसा बॉल टाक. तो ते लोक माझ्यावर अटॅक करायचे. एक बिग प्ले बघायचा आणि त्याच्यावर अटॅक करायचा. त्याला चॉप उचलता येणे. बाबा म्हणे बाबा डीप चॉप टाक, शाला डीप चॉप टाक, टेबलजवळ टाक, नेटजवळ टाक. असं म्हटलं की माझं त्या हातात कसं जायचं कोणामध्ये, कसं काय जातं ते कोणामध्ये. अजून मला आश्चर्य वाटतं ते. आणि ते मॅच संपल्यानंतर आम्ही 3-2 हरलो, नॅरोली हरलो. पण तो रशियन प्लेअर माझ्या हातात ते रॅकेट बघायला. आणि काय मिळवायचं आम्ही. फुलफिल आहे. आणि सांगू ना मला विजय, मी ट्रान्स मध्ये गेले ना की मला कळायचं नाही काय चाललंय ते. एक मला वाटतं सेंट्रल झोनला मी मॅच खेळत असताना की नाही एक किडा येऊन बसवता माझ्या इथं. ते मला माहिती नाही कारण फायनल चालली होती. मला काय कशात लक्ष नव्हतं कोण आहेत कोण आलेत काय नाही. हा किडा इथं कसा बसला, काय चावला नाही, काय नाही, काय नाही, काय. तो फक्त मलाच दिसत होतं, बाकी कोणाला नाही. ते काय मला माहिती नाही, हे गौड बंगाल काय नाही. पण एक शक्ती कुठली तरी माझ्या मागे होती एवढं मला माहिती. आणि हे माणसांच्या रूपाने शक्ती उभी राहिली माझ्या पुढ्यात. आणि आता कसं आहे की झालंय आता तेवढीच घरची जबाबदारी होती. जेव्हा माझा मोठा भाऊ गेला ना विषय सांगायचा म्हणजे आता मी फक्त तुम्हालाच बोलते, मी कुठं बोलत नाही. वयाच्या 33व्या वर्षी माझा भाऊ निघून गेला. 23 लोकांचे कुटुंबी एकटीने राबलंय. रेल्वे ते नोकरी त्यावेळेला मिळाली. माझे वडील खचले. इंडस्ट्री आमची बसली, शेती बसली. तिथे जॉईन
हे आजीला डोळ्यासमोर होतं म्हणतात तिने हात जोड द्यायला मागे. असा तो इतिहास बाबा. आता काय सांगू, खूप आठवणी आहेत, पण कुठं तर थांबलं पाहिजे. की वर्ष मला खेळाची सवय झालेली. 5:30 ते 9 शिवाय बाहेर, 5:30 ला बाहेर पडले की 9 शिवाय मी घरात येत नव्हते. आता ते जर थोडस थोडं ताण. जाणवतं म्हणून मी नामस्मरणात जाते. बस बाकी काय, तो करेल राहील तर राहील. आता आयुष्य किती राहिले आपलं. नाही, बरंच आयुष्य आहे अजून. तुम्ही काय आता 77 म्हणजे सेंचुरीला बराच काळ आहे अजून. आणि तुम्ही तर आयुष्य खेळून असं स्ट्रॉंग आहात, त्यामुळे तो काही विषय नाही. खूप मनासाठी होय. खेळून घेतलं. होय. आता जे माझ्याकडे येऊन कमलेश मेहतांजवळ 3 ते 4 डझन बॉल पाठवलेत. माझ्याकडे रोबो होता. मला डिस्ट्रिक्ट आपले हे ते BS साखरे साहेबांनी मला शैलजात मी तुम्हाला 2 टेबल आणखी रोबो देणार बघा. त्यांनी त्यांच्या त्या ह्याच्यात स्कीम मधनं मला ते दिलं. मग तेव्हा कमलेश मेहता कळलं की शैलजा रोबो मिळेल, त्यानं 2-3 डझन बॉल पाठवून दिले. ते आता बॉल मी आता इथं आनंद बसाक नावाची ती बाई कोचिंग करते, तिला मी देऊन टाकलं. खेळू दे मुलांना, जाऊ दे तसं. म्हणजे माझ्या मालकीची टेबल होती, ती इचलकरंजीला पाठवून दिली. तिथे एक क्लब आहे, सर म्हणतं वापरायचं. फक्त 500 रुपये मी देतो ते स्टेडियमला. मी कधी फुकट तिथं मी काम केलेलं नाही. 500 रुपये मी त्यांना देतो. हे तुमची फी मी अजून पावत्या ठेवलेल्या आहेत. नवनाथने मला खूप मदत केली. त्यामुळे सगळी माणसं छान भेटली. मला प्रवास चांगला होता. धन्यवाद शैलजाताई, तुम्ही आलात. खूप मस्त छान सगळा इतिहास आमच्या समोर उभा केला, दर्शकांच्या समोर उभा केला. आपल्याला खूपच वेगळं आणि खूप मला खूप आवडेल नक्कीच. तर खूप छान झालं, छान गप्पा मारल्या तुम्ही, छान अनुभव सांगितलेत. खरं तर आम्हाला सगळ्यांना समृद्ध, नाही नक्की सगळ्यांना हे समृद्ध करणारा, खूप वेगळा काळ उभं करणारा. चल, धन्यवाद. थँक्यू.